बनवाबनवी अशी ही बनवाबनवी, बनवाबनवी अशी ही बनवाबनवी. बनवाबनवी अशी ही बनवाबनवी, बनवाबनवी अशी ही बनवाबनवी. बनवाबनवी अशी ही बनवाबनवी, बनवाबनवी अशी ही बनवाबनवी. सुषमा, सुषमा. शंतनू, थँक गॉड. मला वाटलं तुझी गाडी सुटली की काय. सुटेल कशी, ही काय पकडून ठेवली तुझ्यासाठी. अच्छा बरं, ते सगळं जाऊ दे. मी तुला जे काय सांगितलं लक्षात आहे ना? हो हो, अगदी सगळं लक्षात आहे. आपल्याबद्दल इतक्यात कुणाला काही सांगायचं नाही. तुला पत्र सुद्धा पाठवायचं नाही. तू डॉक्टर झाला ते सगळ्या जगाला सांगायचं. करेक्ट? करेक्ट. मी धनंजय दादाला सुद्धा काहीही सांगितलेलं नाहीये, सांगणारही नाही. ए, पण तू मिरजेत राहिला असतास तर किती मजा आली असती. ते सगळं खरं आहे ग, पण तुला तर ठाऊकच आहे ना, धनंजय दादानी माझ्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी घर दार जमीन विकून पुण्यात नोकरी धरली आहे. त्यालाही स्वतंत्र धंदा करायचाच होता, पण माझ्यासाठी त्यांनी तो विचार देखील सोडून दिला. मी तक्रार करत नाहीये रे, फक्त इच्छा बोलून दाखवली. अच्छा, वेळ मिळाल तर सुट्टीत येईन तुला भेटायला. बघ हं, नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. हो शिक्षक, इकडे इकडे इकडे. कोण तू आणि आज कसा आलास? फाटकातून. फाटकातून गुरं सुद्धा येतात. हो, हा. पण फाटक उघडं असलं तर मी उघडून आलोय. हा, गुरांमध्ये आणि माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना, तसा आणखीन एक फरक आहे. तो कोणता बुवा? गुरांना वाचता येत नाही, माणसांना येत. तू माणूसच आहेस ना? का? फाटकावरची पाटी नाही वाचलीस? नाही, मी ती पाहिलीच नाही. आम्ही ती पाटी लावले, ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले? सॉरी सॉरी. काय सारी काय सारी? तू कोण आहेस कोण आणि आलायस कोणाकडे? मी शंतनू माने, धनंजय मानेचा धाकटा भाऊ. कशावरून? कशावरून? आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय, या पलीकडे मी काय सांगू शकतो. ठीक आहे ठीक आहे. तू इथे किती दिवस राहणार आहेस? माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. म्हणजे त्याच्याच खोलीत? अर्थात. अर्थात काय? मला ते चालणार नाही. अहो, पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही. मी तुझ्या भावाशीच बोलेन. तू इथेच उभा राहा. अहो पण धनंजय दादा आहे तरी का खोलीत? तो गेलाय दूध आणायला. हो बुवा,
काय झालं? अल्सरचा त्रास आहे हो, अल्सर. पोचव का तुम्हाला? कुठे पोचवताय मशनात? नाही नाही नाही, घरी घरी घरी. नको, दुधाचे 2 घोट पोटात गेले की बरं वाटेल. केवढी मोठी लाईन आहे, बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. तेवढ्यात काही माझं नाही नाही नाही, काय काय काय, काळजी करू नका, काळजी करू नका. ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या. आम्ही लाईनीत उभा राहतो. काय काळजी करू नका, मी रिकाम टेकडा आहे. काय काळजी करू आपण नका. कशाला उगाच तुम्हाला त्रास? नाही नाही, त्रास नाही, संकोच नका, घ्या घ्या अहो, अहो, बाटली. तुमचे उपकार कसे मानावे हो. तेच मला कळत नाहीये. अहो, कसले उपकार? आता थोडं बरं बर. वाटलं. आता तुम्ही लाईनीत उभे राहा. अहो, पैसे? पैसे राहिले काय? अरे शंतनू, तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. चला आज चल ये या. दादा, या बंगल्याचा मालक 1 नंबरचा खडूस आहे. खडूस? हळू बोल. दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहेत. धनंजय माने इकडे या या समोर या समोर या. हे बघा ओ हो 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 मालक, या 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 लभ्य लाभ, अलभ्य लाभ. हे बघा मी इथे अशासाठी आलो होतो अरे, तुम्ही की कशासाठी जरी आला असलात तरी तुमचे चरण या खोलीला लागले. काय कमी महत्वाची गोष्ट? हे बघा, मी- सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो. आणि इतका मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा हो, पण चहा घेणार? काय गरीब भाडेकरूचा गोड चहा अहो मी गोड काय खात पित नाही हो. मला डायबिटीस आहे. बिन साखरेचा करतो. हा तीन साखर. हे बघा, हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना, त्याचं दरमहा 35 रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल. ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती. ते बघता येईल हो. बघता येईल का? अरे हो, काय काय झालं? कालपासून मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो, सारखा विसरतोय मी. कशाबद्दल? डायबिटीस बद्दल. फार त्रास होतो तुम्हाला सांगतो, मला फार त्रास या होतो. डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे, काय सांगताय काय? कम्प्लीट क्युअर. काय सांगताय काय? इस्रायल मध्ये. इस्रायल मध्ये? मग मला काय उपयोग? माझा एक मित्र चाललाय ना इस्रायलला. धनंजयराव, तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला. तुम्ही माझ्यासाठी औषध आणलं ना, फार फार उपकार होतील हो माझ्यावर. अहो, उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही? नाही, अहो. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण एक अडचण आहे. कसली? नाही, अडचण म्हणजे तशी काही विशेष नाही आहे, पण कसली अडचण आहे? आहे ना, आहे काय? काय त्या औषधाला 50 रुपये पडतील. हो मग हा? नाही, 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 मी दिलेच हा. नाही. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार हा, आहे. मग? पण सध्या काय, हा. माझं पाकिट अशक्त हा. आहे. दिले तुम्ही नाही अहो, दिले? असं काय करताय तुम्ही? काय काळजी करताय तुम्ही? एवढं माझ्यासाठी करताय. हे घ्या, मी देतो ना तुम्हाला 50 रुपये. घ्या. हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? तुमच्यासाठी हा. एका मामूली औषधाला मी 50 रुपये खर्च करू शकत नाही. हा, हा. थू! हो, काय झालं? धिक्कार असो माझा. अहो जाऊ द्या हो. तुम्ही काय एवढं मनावर घेताय? पण 50 रुपये मी देऊ शकत नाही. अहो ठीक आहे. पण 50 रुपये अहो, ठीक आहे हो. नाही पण त्या औषधाचं मात्र विसरू नका. काही काळजी हा. करू नका तुम्ही. चहा घेणार? हा? नको नको, आता एकदम औषधच घेतो. काय नाही पण ते विसरू नका मात्र. वा वा वा. अहो ऐकलं का, यांनी माझ्यासाठी 50 रुपयाचं रामबाण औषध शोधून काढलेलं आहे. दादा, तू बाकी ग्रेट आहेस हा. अरे या लोकांशी असंच वागावं लागतं. हा. नाही तर आपली या जगात काही धडगत नाही, कळलं? अहो, राहू दे. तू पुस्तकं कपडे सगळं आणलंस बरोबर? सगळे आणलेत. हा? बरं, तुला आई बाबांचा फोटो आणायला सांगितलं हा, बघ होतं? आणलाय की. आणलास? हा. हो, देणं करून ठेवलं नाहीस ना कुठं? अजिबात नाही. हा, हा. काळजीच नको. ते एक बरं केलंस, नाही तर माझे वांदे करून ठेवशील. अरे दादा, हा. मला घर आवडताना एक गंमत सापडली रे. हा नुसता झाडांचा फोटो कोणाचा? हा फोटो सापडला नेमका हो. तुला? अरे याचा फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता. काय झालं काय? फोटो काढताना शिंकला, त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब. अरे पण ती काय आहेत कोण? हे बघ सांग तुला, हा. आहे ना, हा सुधीर, हा. हा? हा मी, हा. हा? आणि हा परशा. हा, असं. दोघी काय करतात रे? हल्ली बरे आहेत ना? अरे परशा तमाशा कॉन्ट्रॅक्टराकडे बाजार मास्तर आहे. सुधीर गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपड करत असतो. पण ऐकलंय की दोघही एकत्र असतात. खायला सुधीर, प्रोग्राम मात्र आपला झकास झाला. अरे झकास. पण परशा, हं? असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण? आता नशिबानं जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं, तर आपण काय करणार? आता हेच बघ ना, इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला. अरे माझं तरी दुसरं काय आहे? माझा काका गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे. रोज मला शिवांचा खुराक देतो. सरळ नावाची गोष्ट आहे का रे तुझ्यापाशी? नाही काका, काय आहे की मला काल रात्री थोडासा उशीर झाला. मूर्खा, गेले 8-10 दिवस रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजता येतोय. काल तर आलाच नाहीस. नाही आलो. अरे मी काय तुला पोसायचा मगता घेतलाय काय? नाही थोडल्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळला ना. नाही हा? नाही म्हणजे हो हो. अरे एवढा मोठा घोडा झालास, दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का? या घरातल्या चुलीतलं एक तरी लाकूड तुझं आहे का? नाही
तुला एसएससी केल्यावर टायपिंग शिक म्हणून तुझ्या कानी कपाळे ओरडलो की नाही? ओरडलात. पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैस, लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकणलो की नाही? कोकणला अरे मग काय नाही केलं हे? त्याचं काय काका की तसली कामं मला आवडत नाही. चुप! मला आवडत नाही मग काय? हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं? आपल्या घराण्यात गेल्या 42 पिढ्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेलं नाही. त्यात माझा काय अपराध आहे? तोंड वर करून बोलू नकोस. या पुढे मला तुला पोचणं अशक्य आहे. माझी ताकद सहनशक्ती संपली. पण काका काय आहे की- बोलायचं नाही, जग तुला मोकळं आहे. नाही जग तर मोकळं म्हणजे या घरातलं तुझं सामान बांधायचं आणि चालायला लागायचं. हो काका पण मी जायचं कुठे? बास्टात जा नाही तर गावोगावी नाचगाणं कर. हो काका पण माझ्याजवळ पैसे नाही येतो. भीक माग, उसने माग, काय वाटेल ते कर, पण माझ्या पुढे आधी काय कर. या घरात तुला आता चहाचाच घोट नाही पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही. कमळे 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 अरे अरे आबा तुझ्या आबाला मार गोळी. काय? म्हणजे तशी खरी नाही ग, त्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय ते? मी लिवलेलं लोकनाट्य. तू येस, तुझ्या बाला जाऊन सांग हा परशात नुसता बाजार मस्त राहिलेला नाही. मी लिवलेले लोकनाट्य त्याला नेऊन दाखव आणि म्हणावं अख्ख्या जन्मात असं लोकनाट्य वाचलं नसशील. ते सांगते नंतर. आधी चहा घे आबा याच्यात. तुला आधीच येळ झालाय म्हणून बोंबलतो तुझ्या अगं नावानं. बोंबलू दे, असं किती दिवस बोंबलणार आहे त्यो. कमळे. याला कमळे छान बघू. राम राम मालक. राम राम. वर्षा तू आता कामाला आलास होय? अरे कामावर यायची ही वेळ झाली होय रे. आज मी तुम्हाला एक धक्का देणार आहे मालक. अरे धक्क्याच्या खरं तर तुला अगोदर धक्का मारून बाहेर काढायला पाहिजे. का, का, अरे का? बाजार मास्तर म्हणून नेमला तुला. हो ना. तो उन्हा दिसा लागल्यानंतर बाजाराला निघालास होय रे. अरे काय तुझ्या जीवाला लाज आबरू शरम? त्याचं काय झालं मालक? रात्री झोपायला उशीर झाला म्हणून उठायला लेट झाला, लेट झाला म्हणून उशीर झाला. थांब तुला पगारालाच लेट करतो. कधी वेळेवर हा? दिलाय? अब मी तुम्हाला एक असा धक्का देणार आहे की मी एक लोकनाट्य लिहिलंय. हे कमळे अगोदर ह्याच्या हातात बाजारात जायला पिशव्या ठेव बघू. नाही आपण मी एक लोकनाट्य आणि हे लिहिलंय. बघ काय काय आणायचं त्याची यादी बी ह्याच्या हातात ठेव बघू. ते सगळं ठीक आहे पण तुम्ही एकदा नजरेखाली घालून आणि हे घ्या. बघ येताना छापखान्यात हँड बिल आणि तिकिटाचा गठ्ठा आणायला विसरू नका. ते मी आणतोच हो, पण जरा प्लीज एकदा लक्ष घालून वाचा ना. हा प्लीज प्लीज प्लीज. त्याचं काय कमळे तुम्ही- अजी, हे अगोदर खोलीत घाल बघू. सुकाळीच्या देवानं माणसाला हात दिल्यात तसं हाताला काम बी नेमून दिल्यात. तुझ्या हाताला काम नेमून दिलंय फक्त पिशव्या उचलायचं. अहो, पण- अरे पायताना न कधी पाव दुखावायची हाव धरून ये. जा मुकट्यानं बाजाराला. मी ते- हे बघ हे 15 रुपये बाजाराला, 10 रुपये तिकिटाचं गठ्ठा आणायची हमाली आणि हे 8 रुपये तुझ्या 2 वेळच्या जेवणाचा भत्ता. आता थोबाड न उचकटता कामाला लाग बघू. कमळे छान बघू. ए परशा अरे सुधीर कुठे चाललास? वधू परीक्षेला वाटतं. नशिबाची परीक्षा बघायला. म्हणजे काकानी घराबाहेर काढलं. तुझा काका इतका निष्ठुर असं वाटलं जाऊ नव्हतं दे रे. ना. पण आता चालायस कुठे? पण धनंजयकडे जातोय पुण्याला. हा? पाहू तिथे नोकरी बिकरी मिळते का ते. मिळेल असं वाटतं तुला? बघूया प्रयत्न करून त्याच्या ओळखीने काय जमते का. अरे पण पैसे तरी आहेत का? काय जनते भाड्यापुरते. खुलास का काय? उपाशी पोटी पुण्यापर्यंत जाणार? इलाज नाही त्याला. त्याच्यावर माझ्याकडे इलाज आहे. हे घे पैसे, उपयोगी येतील तुला. अरे पण तुझी तरी अशी काय श्रीमंती वाहून चालली आहे. अरे माझ्याकडे आहेत रे पैसे आणि माझं काय मी इथून तिकडून मिळवीन. या पैशाची खरी गरज तुला जास्त आहे. परशा बस जास्त बोलायचं नाही. तुझा जम बसला की कळव मला. धनंजयला सांग मी विचारले म्हणून. सांगशील ना? सेल्समॅन वेळेवर येत नाही तर काढून का नाही टाकत? बाई, त्या सकाळी 9:30च्या वेळ देतात नाही, मला जरा कशा? आत- आम्हाला काही ते उद्योग नाही. नाही, मी काय म्हणतो? माझ्याकडे तक्रार करायला हवी. मला जरा आत- कसा तुम्ही? अहो मी सेल्समन आहे इकडचा, मला आत तरी जाऊ द्या. ते बाजूला कमाल आहे. त्या बायका म्हणजे खरोखर हा, हा. काय 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 तुम्हाला वेळेवर येता येत नाही. नाही त्याचं काय वहिनी साहेब. समजा स्वयंपाक करताना अचानक गॅस संपला. काय झालं? संपला तर स्वयंपाकाला उशीर होतो की नाही? त्याचा इथे काय संबंध आहे? आमचंही तसंच आहे. समजा सायकल अचानक पंक्चर झाली. काय झाली? पंक्चर झाली तर उशीर होतोच की नाही? जाऊ द्या. काय पाहिजे तुम्हाला बोला. चांगला सेंट दाखवा. वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये. आय लव्ह यू. व्हॉट नॉनसेन्स. सेंटचं नाव आहे. सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाका. अंगाचं साबण द्या. कुठल्या नटीचा पाहिजे? नदीचा नको, चांगला द्या. म्हणे काय आहे? काय रे? हे बघ मला इथे कामाची धांदल आहे. उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको. समजला? तुम्हाला मॅडमचा संदेश आहे. अरे मॅडमचा काय देते संदेश? मॅडम काय संदेश आहे? तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवलाय. हा संदेश आहे? हा. उलट सरळ दम दिला म्हणून सांग की. हे बघ त्याने जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्यात अडकलोय. आता मला वेळ नाही, मी नंतर येऊन भेटतो. आत्तातला काम टाकून बोलायलाय. चला लवकर. काय झोतोय तू आमची. हे इकडे इकडे. काय रे? यानं जरा सनलाईट. सनलाईट जाऊ दे.
मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला, सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. Shut up. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी. नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी वेळेवर आला नाहीत. होतो वेळेवर येणारच होतो, पण त्याची काय गंमत झाली. अहो, घरातून वेळेवरच निघालो, पण वाटेत सायकलच पंक्चर झाली. हो, गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती, पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही. हो अहो, तुम्हाला सांगतो, इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना, त्या कात्रीने कापल्या तरी मिस्टर माने, तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही हे पहा, तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते, कधी कधी होते ना पंक्चर. मिस्टर माने, तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही. हे बघा, मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. गिरायकांना धक्का देणं गैर आहे. मिस्टर पांडू, तुम्ही कामाला जा. मी अधिक काही बोलू शकत नाही. ओ चला बाहेर 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 बाहेर. काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का? एक मिनिट. काय काय काय? हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना? हा. हे पहा माळीबुवा. मी माळीभाऊ नाही, मग? मीच विश्वासराव सरपोतदार. हो का? हा. माफ करा. ठीक आहे पण काय? धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? तुझा त्याचा काय संबंध? अहो, मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय. तो माझा मित्र आहे. तुझ्यासारख्या भामट्यांना मी बरोबर ओळखतो. तू वाटेल त्या थापा मारू नकोस. अरे काय थापा काय? अहो, हे बघा तो आला. ए धनंजय इकडे इकडे. हे बघ काय म्हणतात, मी थापा मारतो म्हणून. हा काय म्हणतो बघ. कोण तू? हं? अरे मी सुधीर. त्याला मी तुला ओळखत नाही. अरे का असं काय म्हणतो, ओळखत नाही? अरे तू केवढा बदललास रे. आपण कोल्हापुरात केवढे दोस्त. चाल शेंड्या लावू नको उगाच. बदमाश. एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला नीट पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो. चला 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 चला, निघा निघा निघा. बघितलंस, हे असे भामटे घरात शिरतात. तुम्ही असताना काय? घरात हो, मग चोऱ्या करून निघून जातात. आता बघा म्हणजे झालं. मला माळी म्हणाला. माळी म्हणाला? हो. तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला? पुरे. हा. ये अरे अरे काय चाललंय? काय काय झालंय? काय तो आत इकडे सुद्धा तू इकडे उठलं अरे नोकरी शोधायला. म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं. तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलास ना? अरे हो रे, पण मी आता काय करू? कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा. हं. पण एक लक्षात ठेव, काय? तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. हं. तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी. कुणाच्या खांद्यावर अहो बाजार मास्तर, हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो. राहिलं. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटं सांगायचं तर बांगड्या भरायला. अहे. हे बघ परशा, हा? आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत होय नाही. ना. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय, म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. आ? कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. चावटे नाही. खरं सांगू कमळे, कंटाळा आला बा सगळ्या गोष्टीचा बघ. मला बी कळतंय रे ते. तमाशालून मला नाव मिळवायचंय. या लोकांशी संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापानं ते कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने की माझ्या राजा. हा, आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी आणि कसला बी सापडू दे, पण आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे, पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो.
बेशरम. हे तुझे धंदे, ठेव तुझा बाजार. आबा, मी काय सांगते तुझं थोबाड आधी बंद कर. अहो मी खरंच बाजारात गेलो तो एक उरलेले 10 ठेव रुपये तुझ्याकडे. आणि हे 90 रुपये झालं का 100? 15 दिवस नोकरी झाली त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. आबा, मी काय तू काम सांगते कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर इजारी तंगड नाही घावायचं तुझ्या. चल का काढते आबा, आबा, ऐक तरी, चल, मी काय उघड. सांगते. परशा कमळे परशा, आबांनी तुझा अपमान केला, त्याची माफी मी मागते. तू कशाला त्रास करून घेतेस? हे बघ कमळे, आज मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला? हं. तिथे जाऊन काय करणार तू? अगं नोकरी धंदा काही शोधायला नको? मग तुझी माझी भेट? तू कशाला काळजी करतेस? हे बघ, तुझे बाबा फडाचा प्रोग्राम घेऊन पुण्याला येतील ना, तेव्हा तू त्यांच्या बरोबर ये. पेपरातली जाहिरात वाचून मी तुला भेटायला येईन. ही तुझी तमाशाची वही घेऊन जा. नको, तमाशाचं स्वप्न पाहायचं सोडून दिले मी आता. आता कुठेतरी कष्ट करून पोट भरायचं ठरवलंय. असं नाव मी नगर हाऊस. हे बघ, हीच वही मी आबांना दाखवते, दुसऱ्याची म्हणून. कमळे, तुला काय हवंय ते तू कर. मला तर आता उत्साह वाटत नाही. मी इथं आलो होतो फक्त तुझा निरोप घेण्यासाठी. येतो मी. परशा, परशा, हे बघ कमळे, मनावर अचानक माझं स्वतः मन डळवायला लागेल का? पण परशा, तू पुण्याला राहणार तरी कुठे रे? अगं तू कशाला काळजी करतेस? तिथे एक माझा दोस्त आहे, जीवाला जीव देणारा धनंजय. त्याच्याकडेच राहणार आहे मी. ए धनंजय, हे घे पैसे. परशात तू अचानक कसं काय आलास? अरे त्याचं काय झालं, कमळीच्या बापानं अचानक नोकरीवर लाट मारली म्हणून अचानक आलो. अच्छा अच्छा. आणि ते लोकनाट्य काय लिहितो त्याचं काय आलं? आधी उदरनाट्य मग लोकनाट्य. हा. अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला? अच्छा, म्हणून तिकडे आलास काय? राहायची सोय आता हे काय विचारणं झालं? तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी? झालं झालं म्हणजे मेलो मी मेलो. तू का मेला? का मेलो? या घराचा मालक नंबरी आहे. हं? आपला सुद्या माहिती ना, सुद्या. हो. त्याला इकडे राहायला दिलेलं नाही, मग? चोरून ठेवला त्याला मी घरात. हा. आणि आता तू आलास. झालं की नाही म्हणते? आहेत की नाही म्हणते? अरे घाबरतोस कशाला? कोल्हापुरात असताना एवढ्या शेंड्या लावल्या, त्यात आणखीन एका शेंडीची वर. तुझं काय जातं बोलायला? माझी हजामत कर इकडे तो. मी आलोय ना. हळू, 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 हळू. मागून ये गप्प. अरे परशा तू करू नकोस. हा पण नोकरी शोधायला आला इकडे. अरे पण त्या टकल्याचं काय? त्याला मारगोळी दे. गनिमी कामाला लढायचं. हा. आपण सुधायच्या वेळेला हा, सुद्या ए उठव ना त्याला. कशाला त्याने बडबडायला मग उद्या सकाळी कळेल त्याला. हो. आलं परशा, त्या छबुरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं? असा राग आला होता, वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला. अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना. ए आता नोकरी शोधायला ताबडतोब. ते करणारच आहे, हा. पण पैशाची गरज आहे. 20 रुपये दे ना जरा. मी 20 रुपये देऊ? माझं पाकिट एकदम साफ आहे. अरे हा धनंजय कमावताय ना. गमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी दे ना. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये तरी दे. मिळणार नाही. मिळणार. सावकाश बोलू नको. हा तर मी काय म्हणत होतो? तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा 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 शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र. पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. हा हा काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. हा, हा. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय? नाही. काय हो? हा? तुम्ही तिघे राहता इथे? ठीक आहे जण. 4 कब्बशा कशा? 4 हं? 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? हा. तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. हा, हा. इलाज आहे ना त्याला. इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? थकतात. अरे परशुराम
परशुराम अरे ये परशुराम ये अगदी वेळेवर आला ये ना ये हा माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे तोच हा अरे वा 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 इस्रायल इस्रायलला हा इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे रे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील 70 रुपये म्हणालो होतो तेच म्हणालास न्यायला ना? आलोय. तेच घ्यायला अच्छा, आलो. अच्छा. औषध घेणार ना तुम्ही आणायचंय तर आणायचंय ना हो 70 रुपये म्हणतो ऐकलं मी ते हे घ्या 20 रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या हो औषध. तुम्ही काय काळजी करू हा. नका औषध आणतो तो हा. वाट बघा हा? आणणार ना तो हा. म्हणजे काय अरे वा बरं आहे, येतो परशुराम. हे घे 20 रुपये ते इस्रायलचं काय तुला आहे? काय करायचंय 20 रुपये घे. मला काय करायचंय 20 रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबलत. तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत तुमचं गाणंही मला आवडलं तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली हा? आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत काय तुमची का? हे काय त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर राहतील काय अरे दादा आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. तिकीट काढून अरे छे रे फुकट 5 वेळा हा, येतात. ते म्हणू दे याची आनंदाची बातमी ऐक ना. काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. काय सांगतोस काय सुद्या हा. कॉंग्रॅच्युलेशन ए नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस? पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके परचा हा? सुद्या आपण बाहेर हो, जाऊया हो. याला उगाच डिस्टर्ब नको हो ना. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके ओके. Cheers! कळत नाही बंगला बदलला की फाटक बदललं आपलाच बंगला अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बघा घरच बदलले फाटकाची कडी सापडत नाही फाटक सापडलं. ए, आपण आज जाऊया आपण आज जाऊया अरे, कुठे गेले? तिकडे बघ खाली उगाच वर चढलो. तुला सांगतो दारू पिऊ नको म्हणजे आता मी काय पडलो नाही. शंतनू कुठे गाड झोपला असणार शुनशुनू, दार दरवाजा वाजवतो. थांबा. शंतनू शंतनू. तुम्ही हळू वाजवा. हळू. हळू तू उठेल. शंतनू. रात्री बेरात्री दार वाजवत उगाच्या उगा आलो आलो इतका वेळ लावला दार वाजवायची वेळ आणली शुनशुनू. अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा नाही तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतानी वाजवायला मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. मग चावत हळू 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 तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना भुंकट अंगावर येईल. टकलू? कुत्रा? आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना शुनशुनू. हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळलं ना येड्या. मी तुम्हाला सांगतो अरे काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय? I say get out! अहो काय चाललंय हे? अरे कोण आणली? कोण आणली? माने कोण माने माने तुम्ही हराम खोर आहात हो. चला चला चालत्या बघा दारू पिऊन माझ्या घरात येतात. चला, चला, चला.
अरे दादा मिस्टर धनंजय माने, तुम्ही इतके हरामखोर असा आल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर पेपर केलं खड्ड्यात. हा बघा, हा बघा, हा बघा. हे बरोबर बघितलं त्याला. ये, बाहेर, बाहेर ये, बाहेर ये. आता आई म्हणतोस काय? हे बघा, मी धनंजय माने इथे राहतात का? इथेच राहतात. मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर, नालायक, बेशरम. शरम नाही वाटत तुम्हाला? तुम्ही चौघ जण इथे चोरून राहताय, मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला? काल मी तुम्हाला बोलणारच होतो. मला काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही. 4 दिवसाच्या आत ही खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली खाली. माफ करा हा. काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा? थोडासा घोटाळा म्हणता? दारू पिऊन इथे दंग करता, वर थोडासा घोटाळा म्हणता? मला काही एक ऐकायचं नाही, तुम्हाला सांगतोय. बघा वडील किचन त्यांना मला माफ करा. माफ करा. पुन्हा असं होणार नाही. होणार नाही. वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो. वाढवून देतो. तू थांबणारस का? हो. मला बोलायला देणारस हो, बोल, का? बोल. हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या पाया पडतो. माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा. तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं? तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा, मला काय करायचं आहे? तुमच्यासारख्या नालायक कोणक्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक हे बघा, मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने, बरी बरी आठवण झाली. तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले. परत द्या, परत द्या, परत पण द्या. तुमचा डायबिटीज डायबिटीस करा खड्ड्यात. मी तुम्हाला सांगतोय माने, 4 दिवसाच्या आत खोली खाली करा, नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय. पण मालक आता काय करायचं रे? दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार? मलाही रजा टाकावी लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तू ही जागा शोध रे. अरे पण दादा माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा. मिस्टर धनंजय माने, जागा सोडायला 2च दिवस बाकी आहेत, लक्षात ठेवा. अरे ए भेंड्या इकडे. अरे हा. अरे तू तर रजेवर आहेस ना? नाही रे, मी या इंग्लंडला भेटायला आलो होतो, पण जागेवर दिसत नाही कुठे तो. अरे तो आत्ताच बाहेर गेलाय, येईल 10-15 मिनिटं. मी 10-15 मिनिटं थांबावं लागणार आता. हा ते तर थांबावच लागलं. माझ्या गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना? नाही. आता माझी गोची कराल. नाही रे. हा. मॅडमची तब्येत ठीक आहे ना? हा? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना? नाही नाही. हा नाही तर माने तुम्हाला मॅडमने बोलवलंय. मला हो. याला असेल, कारण सध्या तो जात्यात आहे आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे, मी आलो. बरोबर. काय करून बघतो वरती. माने, तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? कामं करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे हो, मी तुम्हाला विकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मग तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी, सॉरी. इट्स ऑल राईट. हा? म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जरा जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा. चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही, म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे तो, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे
तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही. माझ्यासारखी व्हॉट यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. अरे इंगळ्या कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत हा? आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये. हा. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे, लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर. नमस्कार. नमस्कार. बसा ना. आ? हो, हो. बस रे. आपण कोण? मी धनंजय माने. या तुमच्या बंगल्यात जागा भाड्याने द्यायची असं कळलं म्हणून आलो होतो. हो, पण माझ्या काही अडचणी आहेत. काय अडचणी? हे पहा, इथं मी आणि माझी मोलकरी तानू आम्ही दोघीच असतो. म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती, पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले. एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय, दुसऱ्याचं व्हायचंय. ओ, म्हणजे तुमची अडचण होत असणार हे उघडच आहे. हो, म्हणून मला थोडा आधार हवाय. हा. त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे ते बाई माणसं असलेले. म्हणजे असं, मला एखाद्या सड्याफटीक माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये. हा. अहो, हवा तसा भाडे करू मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली. हो, ते योग्यच आहे. दुसरं असं बघा, माझा एक पुतणे आहे, तो जसा काही माझ्या अगदी जीवावरच उठलाय, त्याची मला भीती वाटते. त्या दृष्टीने मला आधार हवाय. तुमचं लग्न झालंय का? कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे. निघतो आम्ही. तुमच्या अटी कळल्या, विचार करून कळवतो. चला. मला बंगला आवडला बुवा. बंगला आवडून काय उपयोग आहे? का? म्हातारीला जोडपं पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार. एकतर वांदे झाले तिथं. आपलं नशीबच साला खोटं आहे नाही. नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? धनंजय धन्या ए धनंजय, हे ते बघ, चल लवकर. जागेचं काय झालं? आपली मोहीम बोंबलली, ती जागा गेली. आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे, पण ती आपल्यासाठी नाहीये. आता एक काम करा, रोजच्या प्रमाणे एकमेकाचं सांत्वन करूया. चला जाऊ दे. थांबा, एक मिनिट, मी आलो जरा. हा? इकडे 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 इकडे. खरे बाबा, काय झालं तुला? आता सांत्वन करायची गरज नाही. काय झालं? तो बोर्ड बघा, त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे. त्याच्या मामाचे 2 फ्लॅट पुण्यात आहेत. त्याने त्या मामाला सांगितलं ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा. चला. ठीक आहे, आता काय नकार घ्यायची सवय झालेलीच आहे, आणखीन एक नकार. प्रत्येक ठिकाणी नकार मिळणाऱ्या मुलीसारखी आपली अवस्था झालेली आहे. चला. हे बघा, तुम्ही इथंच कुठेतरी थांबा, मी मेकअप रूम जाऊन त्याला भेटून येतो. काय करतो? दादा, हे बालगंधर्व ना? हा, हे बालगंधर्व. आणि ह्या मिसेस बालगंधर्व. या मिसेस. हळू बोल, लोक मारतील. का काय झालं? अरे, स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी. मिसेस बालगंधर्व म्हणे. बापरे. ओ चला, मामाची टांग त्याच्या. मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला. चला, आजचा दिवसही मातीत गेला. या मातीतूनच नवे अंकुर फुटतात. सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले. शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे. नाईलाजाने आपल्याला हे धाडस करावंच लागणार आहे. परशा, तू, सुधीर, शंतनू, तुम्ही तिघे जण सुग्रास हॉटेलमध्ये थांबा. मी अर्ध्या तासात तुम्हाला येऊन भेटतो. अरे पण धाडस कुठलं सांगितलं तेवढं करायचं? कर रे. चला लवकर, लवकर चला. हे 200 रुपये जागेचा ऍडव्हान्स. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो, म्हणून तर तातडीने आलो ना. बरं झालं बाई, माझी अगदी काळजी मिटली. शक्यतो उद्याच या. यायलाच पाहिजे, गत्यंतरच नाहीये. बरं, खोल्या. ह्या काय या 2 खोल्या? हा? ह्या मी तुम्हाला दाखवते.
आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे जिकडे काय झालं काय तुम्हाला आनंद झालाय आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे लॉटरी लागली वाटतं अरे हट, लॉटरी नाही लागली. धनंजय माने वगैरे मंडळी आपली खोली सोडून पळून जात आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल काय आज? एवढंच ना एवढंच नाही, त्यांच्याऐवजी दुसरा भाडेकरू आला ना त्याच्याकडून जास्त भाडं घेता येईल मला. अरे नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज होतोय. हा? आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे होय ना मग त्यावेळी सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुन्हा घाला. अरे हट, असले असत्य माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा घालायची सोडून दे. बरी आठवण झाली, काय झालं त्यांना एक जुनी केरसुणी दिली होती, ती परत आणली पाहिजे मला. पळवून नेतील लेखाचे. हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. कहर कहर झाला कहर. अहो, झालं तरी काय किरसुणी फेकून दिली का त्यांनी केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे केलं तरी काय त्यांनी काय केलं? अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात बाया. काय? परमेश्वरा, आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊक. जाऊ द्या हो नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार, तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्रहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवलेत. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हा, हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार. ते पहिल्यांदा बंद करा. हा. अरे आतल्या त्या बाया नाहीत, हा. आमच्या बायका आहेत बायका. वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? कोण? काका की मामा? हा? नाही मी काय म्हणतो, हा. अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. हा? लग्न करावंच लागलं. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुमची. हा? या. हे. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुद्धा शंतनूची बायको. नमस्कार. या विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. हेच का ते? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. तू- रिक्षात ठेवलं सामान? हो ठेवलं. हा. ही घ्या तुमची केरसुणी. हा. निघायचं का? चला निघूया बाबा आता. का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे, नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला खरं तर ओटीच भरणार होते मी. काय तरी तुमचं. काय तुमची बायको म्हणजे? ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ मध्ये. अगं कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं लागतेच कसली. अच्छा येते आणि मला तुम्हाला पण कुठला मोठा का? चला जाऊ बाई. चला बायानो, उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की. अच्छा येतो. येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने निघालात कुठे? निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र, तो परवा अपघातात वारला. हो वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. वारले. हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला आहे? आणि हे जे काय तुम्ही चालवलंय ना तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. हळू- आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते. हळू बोला हो. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवण करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? हा. किती झाले रे? हे घे. उतरला एकदाचा. हे
तुम्ही घरंदाज आहात तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा, समजलं? लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं, मग कशाला बोंबलताय? राहत का? मग आता तुला बोंबलतो ना. अरे दादा, हं? काय रे? त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे? आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? अरे पण त्याला आता काही इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरं हो. आपण दुसरी जागा शोधतो हेही खरंय. हो. अरे काढायला लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे. असं हातपाय काढून चालायचं नाही. एक तर खरंय की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही, हो. आपण त्यांना लुबाडीत नाही. है ना? काही काळापुरतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय? काही नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. या सुधीरला नोकरी आहे, हो. आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे. म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. मी माझ्या नोकरीची खटपट कशी काय करायची? अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा. घरातली करती सवरती बाई तू आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाऊबाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही? म्हणजे साल्यानो तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात. जा ना बाबा, तू पण बाहेर जा. पण पार्वती म्हणून जा, पारू म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा, नो चर्चा, आता नो चर्चा. आणि हे बघा बायानो, तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा, नाही तर उभ्या राहिला अशाच. नाही नाही इथूनच तिथे गेल्यावर प्रॅक्टिस. या 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 अगदी वेळेवर आलात, मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार नमस्कार. तुम्ही मला ओळखताच, हो. मी धनंजय माने हो, हो. आणि हा माझा बायको पार्वती. पाया पडते. आयुष्यमान भव. शालीन आहे, शालीन हो, आहे. हो. अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. हा ती तिकडची कोल्हापूरची आहे ना, हो व्यायाम का? शाळेत होती. अहो पण तुम्ही आम्हाला आहोत आहो काय म्हणताय? आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. हो ना. तुम्हाला काही मुलं बाळ? हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंतनू, नमस्कार. नमस्कार. माझा धाकटा भाऊ. हं. आणि ही सुद्धा त्याचा बायको. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा, जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा. हं. सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. हो का? ही सुद्धा बँकेत नोकरी करते. अहं. आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या, आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का? असं आहे हो, ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमची. हो सामान नेऊन ठेवू. हो, जा ना. तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला येते. चल का? दोन तासात कंटाळा आला. या बायका जन्मभर साड्या कशा नेसत असतील ना रे? अरे बायकांचा जन्म नको रे बाबा. अरे काय झालं? मी काढू नकोस का? आतमध्ये टोचायला आणि लागला. पटकन कुणीतरी आत आलं म्हणजे मग. अरे बाबा, पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना, भूक लागली जाम. सॉलिड चल टाटा वाटा घे, चल. अडले माझं खेट. दादा, ही कसली बायको आणून दिलीस मला? पण हुकूम ऐकत नाही म्हणजे काय? तुझं एक बरं आहे रे, तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे. हम्म. मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार. आणि मला गेंड्याबरोबर करावा लागणार तो. खोलीमध्ये चल, आ? आपली खोली ती आहे. येते ना जाऊ बाई. चल. सगळं घालून जेवायचा कंटाळ येतो. त्यातलं त्यात जेवण तरी चांगलं आहे. हो ते आहे. डाळ. थांब, मी बघतो थांब. अरे या 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 या. झाली का जेवण तुमची? नाही बसतच होतो आम्ही. या ना, या ना तुम्ही, या ना. नाही नाही, असू दे असू दे. असू दे. अजून मांडामांड व्हायची असेल ना तुमची? नाही मांडामांड म्हणजे थोडं लोणचं आणलं होतं. कशाला? हा? हा अरे लोणचं आणलं होतं. अरे वा वा वा, लोणचं म्हणजे अगदी माझा जीव की प्राण. हो का? तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. त्यात आभार कसले मानायचे? नाही. नव्या विराट कोहलीचं स्वागत करण्याची अशीच रीत असते. हे पहा, हा. काही लागलं सवरलं तर मला हो सांगायचं, ना. संकोच करायचा नाही. हं? जाऊ बाई, लोणचं बनवायला शिकून घ्या मालकीनबाईंकडनं. हो, जरूर शिकवेन हो. आणि हे बघा, मला मालकीनबाई वगैरे म्हणायचं नाही, हा. सरळ मावशी म्हणायचं. होय मावशी. हं? मी काय म्हणते धाकट्या जाऊ बाई, अहो तुमचं नवीनच लग्न झालंय ना, तेव्हा भाऊजीना घास भरवताना नाव घ्या ना. मला बाई लाज वाटते. त्यात काय मेला लाजायचं? अहो माझं लग्न झालं ना, तर पहिले 3 महिने मी यांना रोज 10 वेळा नाव घेऊन घास भरवायची, म्हणून तर असे झाले. आई, भाऊजी तुम्ही सांगा ना नाव घ्यायला. सुधा घे गा नाव. बर बाई, घेते.
भारतानं आकाशात सोडलं मोठं यान हो. आणि नशिबानं पदरी बांधलं शंतनूचं ध्यान. हम्म. हो हो. तू कुठे निघालास का सगळे निघाले मग तू पण निघालास? धनी मी ताता करायला आलो चला, चला. ताता पण करू देत नाही ठीक आहे. मला आता त्याला बोलवतो परत. जरा सांभाळून राहा. का ती तानू आहे ना तानू, तिची नजर कशी कावळ्यासारखी बघितलीस ना, हं? जरा सावध राहा. हं? ताता हे इले ताता करते बायकांसारखं. पार्वती शिव नका बाई. का ग देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिव देत नाही. वा वा. पूजेसाठी फुलं आणायला जात होते. हो का? जा जा, आपल्या बागेत खूप फुलं आहेत. हो घेऊन जाते, ये. हं. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली, चली आई हूँ मैं अकेली कोल्हापुर से, चली आई मैं अकेली कोल्हापुर से, कोल्हापुर. चली आई मैं अकेली कोल्हापुर मॅडमने बोलवलं तुम्हाला? आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय. काय बोलताय? तुला प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे काय? आलं म्हणून सांगताल? या माने बसा. तुम्ही तुम्हालाच मला- म्हटलं मी. हा. बसा. आज मी खूप आनंदात आहे. अरे वा, तुम्हाला पण आनंद होतो? होतो ना, का नाही होणार? का? मी माणूस नाही? कोण म्हणतं? अहो, नुसत्या माणूस नाही, तुम्ही बाई माणूस आहात. हा पेढा घ्या. अरे वा, पेढा. मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होतात. मिस्टर माने, हे? हा परीक्षेचा पेढा नाहीये, तर? लग्नाचा. लग्नाचा म्हणजे? म्हणजे काय? अहो लग्न ठरले त्याचा पेढा. तुमचं लग्न ठरलं? छे हो, माझ्या मोठ्या बहिणीचं. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. माने, लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय. मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय? हा, म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता. इश्श, काहीतरीच काय. राग आला काय? का हो? मी अजून तुमचा हात नाही सोडलेला. मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. हा, त्रास. मग हरकत नाही, मला दम ऐकू आलं. काय घाबरलो मी. मला वाटलं पेढा देऊन वरती मिस्टर माने, माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला. का? मोठ्या बहिणीसाठी 2 साड्या घ्यायच्यात. तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय. मला जरा मदत करा. करतो ना. चला. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे, पण जरा डार्क कलर आहे हिचा. मला नाही वाटत ही नेस आहे. ही बघा, ही एक चांगली साडी वाटते मला. म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे, पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना, घेऊन टाका. ती दाखवा लिंबू कलरची. हा रंग सुद्धा चांगला आहे. छे, तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी, तिला नाही. लागाव नका, पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा, म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा, बिल पाठवून द्या. या लीला मावशी. काय ग, इथे विडीचा वास येतोय. कोण ओढते? मी पण तोच विचार करते, पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी भाजून दिली होती, त्याचा वास अजून दरवळतोय. मग हरकत नाही. अगं हो, तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला. दे ग. हा एकटीनच खायचा. का? मूल होण्यासाठी. कित्येक बायकांना प्रत्यय आलाय. मग मी नंतरच खाईन. नाही नाही, आत्ताच खा बघू. आता नको. नाही, माझ्या समोरच खा. चल. हा. जय निरंजन बाबा. काय ग, तुझ्या केसांना काय झाले? आज वेगळीच वाटते. कुठं काय? आता बघा. हा, आता बरोबर आहे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसतं बघ. ते जाऊ दे, मी तुला एकदा घेऊन जाईन हो निरंजन बाबांकडे. अगं बाई, माझ्या स्मरणशक्तीला काय झाले तेच कळत नाही. मी तुला विचारायला आले होते. मी एके ठिकाणी बारशाला जाते, तू येतेस का? तेवढे 4 ओळखी होतील तुझ्या. छेव, मी कसली येते? आमचे हे आत्ता कामावर येतील आणि आल्या आल्या त्याला चहा नाही ना दिला, सगळं घर डोक्यावर घेतील.
त्याची मर्जी मोडू नकोस हो. हो ना. नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम. हो तर. ठीक आहे, मी तानूलाच घेऊन जाते. तो आंबा संपव हो सगळा. हो ना. तुला पाहिजे? सगळं व्यवस्थित आहे ना? ती साडी नीट करून अरे करतो रे. या परशाने काय गोंधळ करून ठेवला ए घोडी हा! तुला काय अक्कल आहे काय? अरे खुशाल तंगड्यावर कोण विड्या ओढतो काय? ते पण हॉल मध्ये. अरे कोणी बघितलं म्हणजे मागचं? घाबरू नका. काय झालं? घरी कुणी नाहीये. मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन. गडबड नाही. अजिबात नाही. कुणाला संशय आला नाही ना? अजिबात नाही. ती तानू? अरे तानूची कसली काळजी करतो? का? मावशीबाईंची खात्री पटली आहे. आपण दोघं बायका आहोत ते. म्हणजे आपली बनवा बनवी 100% यशस्वी झाली. कोण आहात तुम्ही लोक? आणि माझ्या मावशीच्या बंगल्यात काय करताय? हा? आम्ही इथं भाडेकर आहोत. आपण? मी मनीषा, लीला मावशीची भाची. आणि ही सुषमा, माझी मैत्रीण. हो, मी धनंजय माने आणि ही माझी बायको पार्वती. नमस्कार. ही सुद्धा माझ्या धाकट्या भावाची बायको. आणि माझा धाकटा भाऊ शंतनू कुठे गेला? भाऊजी बाई 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 बाई. हा माझा नवरा ना अगदी मुलखाचा लाजाळू आहे. नवीन मुलगी दिसली की लाजला. ए शंतनू उठ. लीला मावशी, मनीषा तू दिला की नाही तुला आश्चर्याचा धक्का? सारखी तक्रार करत होतीस ना, येत नाहीस म्हणून. बरं केलंस बघ तू. धनंजय, ही माझी मावशी आमची ओळख झाली. पण तू ओळखलंस का हिला? ही सुषमा, माझी बालमैत्रीण. हीच का ती? हो, आता मिरजेला शिकतेय. मला भेटायला मुंबईला आली होती. म्हटलं चल तू पण माझ्या बरोबर. आता चांगलं 4-5 महिने राहणार होतो मी इथं. आता बोल. अरे अरे तू काय करतोस काय? हे बघा मी ठरवलेलं आहे, आता इथं राहायचं नाही. लीलाबाई एकटी होती तोपर्यंत ठीक होतं. अरे आम्हाला कळतंय की 2 मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय. अरे पण हे बघा मुकाट्यानं कपडे भरा. तुम्हाला माहित नाही, जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कम्प्लीट वाट लागेल. कसली वाट? ते तुम्हाला नाही अरे, काय माझा ऐक. काय बोंबाम झाली? काय चाललंय काय तुमचं? तुझ्या भावालाच विचार. काय रे? हे बघ दादा, हे नाटक खूप झालं. आता इकडनं जाणं शहाणपणाचं ठरेल. अरे काय येड बीड लागलाय काय तुला? कुठे जाणार आहेस? आणि राहणार आहेस कुठं? फुटपाथवर? एसटी स्टँडवर? का झोपडपट्टीत? काय बोलतोय? आणि अभ्यासाचं काय तुझ्या? हे बघ धनंजय, हा म्हणतो त्यात तथ्य आहे. या मुली आल्यामुळे आम्हाला आणखी अवघड जाणार आहे. काहीही अवघड जाणार नाही. आपण छोटीशी का होईना पण जागा मिळवण्यासाठी खटपट करतो की नाही? आणि आता जाऊन जाणार कुठं? जास्ती शहाणपणा करू नको उगाच. ती बॅग उचलून ठेवात मध्ये आणि अभ्यास कर जरा. डोकं फिरल्यासारखं वागतो उगाच. हे परशा, तू इकडे. काय रे? हे बघ, आपल्याला उद्या मेडिको कंपनी जायचंय. हा, तिकडे बाटल्यानं लेबल लावायची काम बायकाच करतात, तेव्हा तयार राहा. चालेल. बायकांचं काम करायला लागलं तरी चालेल धनी. पण घरात बेकार बसून राहणं परवडत नाही धनी. मावशी, ए लीला मावशी, मावशी, मावशी तो अल्बम कुठे आहे ग? माझ्या लहानपणीच्या फोटोंचा. अगं या कपाटावर आहे. या कपाटावरती कोणाचा हात पोचणार? तुलावरूनच काढावं लागेल. तू असं कर, खाली जा, धनंजयला स्टूल घेऊन यायला सांग, तो देईल काढून. सुषमा प्लीज तू जा ना. ओके. छे 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 छे. बायकांचा जन्मच खोटा. रोज न चुकता बिनपाण्यानी करा. वैताग साला. आलिया भोगासी. धनंजय भाऊ, तू लवकर कर, मी बघतो. धनंजय भाऊ. हाय सुषमा. अगं माझं जरा ऐकून तरी घे. सुषमा अगं आलीस काय आणि धनंजय भाऊची नाक मारून परत चाललीस काय? काही नाही ग, लीला मावशींचा एक निरोप द्यायचा होता. सांग ना. त्यांच्या उंच कपाटावरचा अल्बम करता येत नाहीये ना, म्हणून धनंजय भाऊन स्टूल घेऊन त्यांनी वर बोलवलं होतं. अगं धनंजय भाऊजी नाहीत म्हणून परत कशाला चाललीस मग? हा एवढा पुरुषासारखा पुरुष इथे आहे ना. चालेल शंतनू जा. अगं कशाला उगीच? नाही काढील तो. नको, राहू दे ना. अगं तो उंच आहे, तू कशी काढशील? ह्याच्याहून छोटा नव्हतं. जा. सुषमा, तू मला एकदा निवांतपणे भेट. तुझ्याशी खूप काही बोलायचंय. पण मला बोलायचं नाहीये. अगं तू बोलू नको, नुसतं ऐकून तरी घे. जा बघू, अल्बम आमचा आम्ही काढून घेऊ. हे बघ तुझा प्रचंड गैरसमज होतो. शट अप. हे बघ शंतनू, मी रागावले ना तर उगीच दुसऱ्याच्या घरात तमाशा होईल. अरे शंतनू, तू आलाय? हो हो, दादा बाहेर गेलाय ना. अल्बम कुठे आहे? हा बघ इथे आहे. शंतनू सांभाळून रे बाबा.
अरे देवा. अरे बापरे किती लागले पोराला. अगं मनीषा, अगं बाई तू मेहंदी लावले. सुषमा जरा आतल्या खोलीतून मलम आणि कापूस घेऊन ये. जा जा लवकर. किती लागले. हो शंतनू फार दुखतंय का रे. फारसं नाही ग, होईल बरं. पण दुखतंय थोडं थोडं. अगं हे काय प्रसादासारखं माझ्या हातात काय देतेस. लाव त्याला मलम लाव. हळू ग हळू. आता किती बरं वाटतंय सांगू मावशी. मग मलमच तसं आहे. हो ना, मलमाप्रमाणे एखाद्याचा हातगुण सुद्धा चांगला असतो नाही. अगं बाई हे काय झालं आणखी. अगं तुझा नवराच तुला वरना पडला. छान. हाही खेळ करून दाखवलास का मावशींना. खेळ कसला ग सुधा. बिचाऱ्याचा तोल गेला. अगं ह्याला पडायची खोडच आहे. रस्त्यात सायकल वरनं पडला. मी ह्याची पुस्तकं गोळा करून दिली तर माझ्या प्रेमात पडला. प्रेमातला संसारच पडला. त्यापासून सारखा कुठे ना कुठेतरी पडतच असतो. म्हणून तर मी ह्याला इलेक्शनला उभं राहू देत नाही. माझी खात्री आहे तिथे सुद्धा पडणार. त्याला एवढं लागले आणि तू थट्टा कसली करतेस. थट्टा. तुझा पाय बरा आहे ना. हो. सुश तुझे अगदी आभार मानले पाहिजेत ग बाई. त्यात आभार कसले मानायचे. अगं कसले म्हणजे काय. माझ्या नवऱ्याला एवढं मलम लावलंस तेही वेळेवर. आय एम टेलिंग यू शी इज व्हेरी स्वीट. मला कॉफी करून दे चल. माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस. नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. थांब. तेव्हापासून नोकरी शोधते. भाऊ भाऊ बघा केवढं दुःख झालं. तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्याला कळवीन. जागा रिकामी झाली की ते कळवणार आहेत. चल जास्ती होतंय. चला चला. तुमचा चेहरा बघून कोणी नोकरी द्यायचं वाटत नाही. अरे बाई बनून आलो तरी कोणी नोकरी देत नाही. घरी जा आता. मला कामावर जायचंय. हो, तुम्ही जा कामावर. आम्ही बसतो घरी भांडी घासत. जा चल. भांडी घासते. बाप रे. हो काकू हे काय तुम्हाला वाचता येत नाही. इथे वाचण्याचा काही संबंध. बाई माणसाने इकडे जायचं. हो विसरलेच होते मी. चावटच आहेस. जाते. इथं वांदे होतील म्हणून आम्ही जाते. उभीच मेली. ए इंगळ्या. हा. ए इंगळ्या. हा. अरे काय चाललंय काय. कुठं काय? किती धूळ साठली आहे. हा, साफ धूळ. नाही करायची काय. हा, हा. साफ कर. हो. नाही तर मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. हा. चल फडका घे चल. तोपर्यंत मी धरतो डबे. चलो आता काय खैर नाही. केबिन पर्यंत आवाज पोचला असेल बहुतेक. हो. म्हणे मॅडमने बोलवलेलं. हो वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय रे. छिडी एका चाबूक आहे. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम, तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उतरून धरले होते. धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा आता थोडीशी पावडर खाली साडली पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा. पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच. ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे. हं? हो खरं धाप लागण्यासारखं काय कारण आहे. आता पावडरचे डबे ते पडायचे हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना. चांगले म्हणजे काय एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का. ते जाऊ द्या बसा. हं? हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही. लिंबाचं लोणचं. आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. हसायला काय? लिंबाचं मटण कसं करतात. माफ करा मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. थँक्यू. मॅडम तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू. बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील.
म्हातारी घरातच आहे. एक काके मी आलोय. बळी बळ्या मेल्या आता मागच्यासारखा तुला पोलिसांच्याच ताब्यात देते. अरे तू पुतण्या आहेस की वैरी? बडबड बंद कर आणि पैसे दे मुकाट्यानं. एक दमडा मिळणार नाही. स्वतःच्या इस्टेटीची वाट लावली आणि तर मला छळतोयस. अरे शरम वाटायला पाहिजे तुला. शरम वाटायचं कारण काय? अगं म्हातारे, तू मेल्यावर माझ्याशिवाय दुसरं वारस कोण आहे तुला? तुझी सगळी एस्टेट मलाच मिळणार आहे. त्यातली आपली थोडीशी ऍडव्हान्स मध्ये मागितली. काढ पैसे. दे पैसे मेल्या नाही तर मूर्त्या, हात मोड. तुला गावठी. भवाने टाकू चालता हो. सटवे, तुलाही बघून घे ना कधीतरी. अरे जा अरे मूर्त्या, मला बघ तू स्वतःचा थोबाडा आशात बघ. जातो का? माझी बायती इतकी मर्द असशील असं वाटलं नव्हतं हो मला. मावशी कोण होता होतो? माझा पुतण्या रे. मेल्यानं स्वतःच्या नावाची इस्टेट उधळून टाकली. त्याचा आणि माझा आता काही एक संबंध नाहीये. पण पैशासाठी सतत मला असा छळत असतो. आज तू होतीस म्हणून मी वाचले. तुम्ही काळजी करू नका लीला मावशी. परत येऊ दे तर खरं मुंडी मुरगळून ठेवते कोंबडी सारखी. तुम्हाला सांगते, लहानपणी मी कोल्हापूरला असताना मुलांच्या बरोबर कुस्त्या खेळायची, बैठका मारायची. हो पेलवान वहिनी, चला. भाऊजी तुम्ही पण येते. हा मी सोलकर 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 दर्याची राणी. मी सोलकर. काय ग, बँकेत फार काम असतं का ग? काय वेळा असतं, काय वेळ नसतं. मी पण मुंबईला गेल्यावर काम करण्याचा विचार करते. अच्छा, मग लग्नाचा विचार केव्हा करणार? खुणाच ठाऊक केव्हा करणार ते. का कोणाच्या प्रेमात पडली नाही सजून? अगो, प्रेमात पडणे तुझ्या नवऱ्यासारखं स्टुलावरून पडणे इतकं सोपं नसतं काही. आणि खरं सांगू, आपल्या मनासारखा तरुण भेटला तर पाहिजे. म्हणजे तुझ्या मनात त्याचं चित्र तयार आहे म्हणायचं. सांगते खरं? कुणाला सांगणार नाहीस? आई शपथ नाही सांगणार. माझ्या डोळ्यासमोर आहे तो तरुण. देखणा, रुबाबदार, डोळ्याला गॉगल, तोंडात पाईप, बोटाने किल्ली फिरवणारा आणि फर्स्ट क्लास इंग्लिश बोलणारा. अर्थात मी त्याला आवडले पाहिजे. भाग्यवानच बाई. तुझ्या अपेक्षा तरी चांगल्या आहेत, आमच्यासारखं नाही. डोळ्यापुढे चित्र येण्याच्या आत आम्ही प्रेमात पडलो. असं भेटेल का ग एखादा तरुण? हो, नक्की भेटेल. तुझ्या तोंडात साखर पडो आणि त्या भाग्यवानाला तुझ्या ओठातली साखर मिळो. काय गो तुझा? सुषमा, सुषमा, तुला हे शोभत नाही शंतनू. हे बघ, मला एकदा बोलण्याची संधी तरी दे. माझं म्हणणं तरी ऐकून घे प्लीज. काय ऐकायचंय? तू मला का फसवलं त्याची कारण सांगणार आहेस? हे बघ, आपण जरा त्या झाडाखाली बसूया. मी तुला सगळं काही समजावून सांगतो प्लीज. तुला जे काय बोलायचं ते लांबून बोल. जवळ याची गरज नाहीये. हे बघ सुषमा, तुझा राग मला कळू शकतो, पण मला सुधाशी लग्न का करावं लागलं हे तरी जरा समजून घे. तुला माहित नसेल, पण सुधाला पोटाचा कॅन्सर आहे. ती 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस काढू शकणार नाही या जगात. काय काय सांगतोयस तू हे? तरी सुद्धा तिच्याशी मी लग्न केलं. मी इतका मूर्ख वाटलो का तुला? अगं, माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी हे सगळं केलं. आणि मला दिलेलं वचन? ऐकून घे, सुधा ही माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी. माझ्या वडिलांनी मित्राला वचन दिलं होतं की तुझी मुलगी सून म्हणून घरात घेऊन येईन, आणि तो मित्र वारला. आणि मग? माझे वडील शेवटचा घटका मोजत असताना त्यांनी माझ्याकडनं पाणी मागितलं. मी पाणी घेऊन गेलो तर माझा त्यांनी हात धरला आणि म्हणाले, शंतनू, मला एक वचन दे, नाही तर मी पाणी नाही पिणार. मला हो म्हणण्याखेरीज दुसरा काही इलाजच नव्हता. त्यांनी माझ्याकडनं कोणतं वचन मागितलं ठाऊक आहे? कुठलं वचन? सुधाशी लग्न करण्याचं. त्यांना तिच्या अल्प आयुष्याची कल्पना होती, तरीही त्यांनी वचन मागितलं आणि मी दिलं. त्यानं समाधानाने डोळे मिटले. मला माहितीये, माझा संसार 4-5 महिन्यापेक्षा जास्त नाहीये, पण तिला मी अशा अवस्थेत कुठं सोडणार? आणि त्यात माझा अभ्यासाचं टेन्शन आणि तुझा गैरसमज. मी कसा जगतोय माझंच मला माहिती. शंतनू, तुझी परिस्थिती मला कळतेय, पण आपण आता काहीच करू शकत नाही. हो ग, पण तू तुझ्या डोळ्याचा तिरस्कार मात्र काढून टाक. मला तुला आणखीन खूप काही सांगायचंय ग, पण इतक्यात नाही सांगता येणार. थोडे दिवस थांब.
शंतनू, अरे बाप रे, खूप उशीर झाला, मला जायला पाहिजे. मनीषा माझी वाट पाहत असेल. हा मुलांनो, आत्ता शिकवलेला राग उद्यापर्यंत तुम्हाला आला पाहिजे आणि तुम्हाला नाही आला तर मला राग येईल काय? हा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आपण मी विनस कॅसेट रेकॉर्डिंग कंपनीकडून आलोय. माझ्याकडे नाही हा. म्हणजे तुमचा काही घोटाळा वगैरे? नाही नाही, घो पण नाही, नाव पण नाही. मिस्टर सुधीर आपणच ना? हो हो. अहो, आम्ही तुमचे 1-2 सुगम संगीताचे कार्यक्रम ऐकले, तेव्हा आम्ही ठरवलं हा. तुमच्या गाण्याची काढायची कॅसेट. हो, खरं सांगताय? अहो अहो, फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मला मंजूर आहे. मग या कागदावर करा हा? सही. हा, हा. हे पेन हो. आणि हे 1000 रुपये ऍडव्हान्स. Excuse me, may I have a matchbox, please? Thank you. Thanks a billion. काय काय हे मरायचं काय? ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? डोळे तपासून घ्या. हो मिस्टर, माझी काही चूक नाही, तीच मध्ये आली आहे. हे पहा, बरं झालं हिला काय दुखापत नाही झाली. झाली असती तर तुमची हाडं खेळली गेली असती. अरे जा रे जा, काय हाडं खिडकी केली असती? तू कोण समजतो स्वतःला? अरे बाहेर निघ सांगतो तुला मी. अरे, काय बाहेर बाहेर निघ निघ तू. जाऊ द्या हो. मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही जा आता. ठीक आहे, सांभाळ तुझ्या हिरोला. अरे काय सांभाळ, 2 काराखाली आवाज काढून मी idiot. जाऊ द्या म्हटलं ना, कशाला रस्त्यात तमाशा. आणि खरं तर चूक माझीच होती, आणि तीही तुमच्यामुळे झाली माहितीये. Because of me? मॅडम, वी मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम. तुमची माझी ओळख सुद्धा नाहीये. अहो, मला तुम्हाला काही विचारायचंय. आपण असं करूया का, समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया, म्हणजे तुमचंही डोकं शांत होईल आणि मलाही सगळं नीट सांगता येईल. थँक्यू. वेलकम. अहो, तुम्हाला बघून मी इतकी आश्चर्यचकित झाले की मागला कार येते असं मला भान देखील राहिलं नाही. का मला काय शिंग फुटलेत का? असं नाही हो, मग मी इथे माझ्या मावशीकडे राहते. हं? त्या मावशीच्या घरात एक पिराड आहे. अहं. त्या पिराडात एक सुधा नावाची मुलगी आहे. इज दॅट सो? मग त्याच्यामध्ये एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे? अहो, ती थेट तुमच्यासारखी दिसते. तिने जर पुरुषाचे कपडे घातले तर तर ती सुधीर दिसेल आणि मी जर साडी नेसलो तर मी सुद्धा दिसेन. करेक्ट? अगदी बरोबर. पण नवल आहे नाही? देर इज नो नवल इन इट. कारण मी सुधाचा जुळा भाऊ आहे. खरं सांगतो? तुमची शपथ. पण तुम्ही आला नाही तर कधी तिच्याकडे? मी सहसा कोणाला सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. तिने त्या फडतूस शंतनुशी लग्न केलेलं मला मुळीच पटलेलं नाहीये. अहो, स्टील स्टडिंग. तो अजून शिकतोय. आपण प्रेम आंधळं असतं. हे पहा, मी तिला खूप समजावलं, बट शी रिफ्यूज टू अंडरस्टँड. त्यामुळे मी तिचं नाव टाकलं आणि त्या शंतनूला पाहून तो माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते, म्हणून मी भेटायचं टाळतो. पण ती इतकी चांगली आहे, मला तर ती फार आवडते. तुम्ही भेटल्याचं कधी एकदा तिला सांगते असं झालंय मला. बाय द वे, तुम्ही काय करता? मी गायक आहे. आय एम अ सिंगर, यू नो. लवकरच माझ्या गाण्याची कॅसेट मार्केटमध्ये येणार आहे. तुमच्या पोशाखाकडे बघून मात्र अजिबात वाटत नाहीये की तुम्ही गायक असाल म्हणून. गाणं गळ्यात असतं, पोशाखात नसतं. तुम्हाला आवडलं नाही पोशाख? यू डिडंट लाईक इट? नाही नाही, तसं काही नाही. उलट मला खूपच आवडला. आल पे. पण मी बोलवलं होतं तुम्हाला. तुम्ही मला आवडलात म्हणून बिल मी देणार. चला निघू मी आता, अं? मला गेलं पाहिजे. अच्छा, थँक्स अ लॉट फॉर द कॉफी. बाय बाय. पाषाण रोड, लवकर चला. हा? अरे, लवकर. साहेब, फार अर्जंट केस आहे. पाषाण रोडला जायचं आहे. प्लीज जरा लिफ्ट द्याल का? चला बसा. सुधा 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 कुठे? अजून आली नाही बँकेतून. बँकेतून? आज तर रविवार आहे, बँक बंद. मग कुठे मैत्रिणीकडे गेली असेल. पण तू कशाला इतकी धावत आलीस? एक नवलाची गोष्ट सांगायची होती तिला. आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता. काय? सुधाचा जुळा भाऊ? कमाल आहे. सुधाने कधी सांगितलं सुद्धा नाही की तिला जुळा भाऊ आहे म्हणून. अगं सुधा केव्हा चालली आहे? या लोकांना माहित नाही. ती बघ आतमध्ये आंघोळ करते. सुधा 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 बाहेर ये लवकर. अगं सुधा. काय ग? बाहेर ये लवकर, मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो, मग एक काम करतेस का तू? तू जरा हॉलमध्ये जाऊन बैस, मी आंघोळ संपून ताबडतोब येते. ठीक आहे, लवकर ये. हं, पण.
दार बंद कर. हे तू काय माणूस आहेस काय? सगळ्यांना गोत्यात येण्याची लक्षणं. हे, तुम्ही काय काळजी करू नका रे, कोणीही गोत्यात येत नाही. माझी ही केस मी माझ्या पद्धतीने हाताळणार. या माणसाचं काही कळतच नाही. हा? धनंजय धनंजय महत्वाची काय? बातमी महत्वाची. या काय महत्वाची बातमी नाही. काय उगाच? तुम्हाला दिसणार नाही रे बाबा, चबुरावचा तमाशा पुण्याला आलाय. हत्तीच्या इतकंच ना? इतकंच नाही रे, त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली असणार. मला गेलं पाहिजे ताबडतोब. ए, त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काय? काळजी करू नका रे बाबा. थांब थांब थांब, तू एक काम कर, काय? तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा. हा, नाही नाही, प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मर्द म्हणतील का मला? ए मर्द, तो म्हणतो ते बरोबर आहे. कुणालाही संशय येणार नाही, अगदी छबुरावाला सुद्धा. हम्म. अगं बाया 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 बाया, केवढी मोठी झाली ग तू. ए बये, हा? कोण तू? हा? मी नाही ओळखत तुला. अगं 7 जन्माची ओळख आपली, हा? एवढ्या लवकर इसरून कशी चालल? ए भवाने, लय लाडत येऊ नका. आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग? कोण कुठची तू? हे बघ बये, परशात तू. अरे काय रे, हे कसलं सोंग काढलं? हे बघ, ते नंतर सांगतो. आधी सांग, तुझा बा कुठं आहे गेलाय बाहेर. आणि आला परत तरी घाबरते कोण? चल. काय छबुराव, जोरात चाललाय ना? कसला जोर घेऊन बसलाय राव? चाललंय आपलं टुकू 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 टुकू. यावेळी पोरीला बरोबर आणली ती. आता पोरीच्या लग्नाचं बघायला नका का? पाहुण्यानं 2-4 पोरं सुशीला पुण्यातली, म्हणून घेऊन आलो पोरीला. अहो तुमची पोरगी चांगली आहे, कोणी पसंत करेल की. आता त्यो वर बसलाय नव, त्योच काय ते ठरवणार कसं? अगं बया, आबाला वाटतं. अगं येऊ दे, कशाला घाबरतेस? आबाचा बाबा येऊ दे, मी नाही घाबरत. जा, उघड जा, उघड जा, उघड. काय ग, कुणा संग बोलत होती? हिच्या संग. हा? ही कोण आणि हे काय चबू काका, मला ओळखलं नाही तुम्ही? अहो आबा, ही पार्वती. पहिलीपासून 4थी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत? अगं पण मी कुठं होतो तुझ्या वर्गात, मला आठवायला? अहो आबा, माझ्या संग खेळायला नाही का यायची? हा, आणि तुम्ही आले लबाड अशा म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे ते आठवतं का? आठवतं? आ, ती होय तो प्रकारात होती. हिरवा परकर पांढरा पुलका नाचायची नाही का? नाचले मोला आंब्याच्या वनात किती चांगलं नाचायची. आता आठवला. पण ही इथं असती होय. हा? आता लगीन झालं नाही काय तिचं? हा, पण अंगापिंडाला अगदी मजबूत झाली. हा माझा नवरा पण तसा दांडगा आहे. पण काय चबू काका, आता कमळीचं लगीन करून टाका की लवकर. त्याच खटपटीत आहे मी. आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती, हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे परशा नावाचा. नाव काढू नका त्याचं. एक डाव फेटू दे मला, त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही. असं काय केलं त्यानं? काय केलं? अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला, तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला. पण तो चांगला असला तर? अगं पण तू काय एवढी तरफदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची? त्याची लायकीच आहे का माझ्या पायतानाजवळ उभी राहायची? असलं 56 परश्या नोकरीला ठेवतो. मी काय म्हणते चबू काका, तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57वा परशाई जगात असला तर? आमच्या कमळीनं तुला लईच बुरळ घातलेली दिसती. बुरं? अहो ती तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण आहे. माझ्या काळजात कशी रुतून बसली या. तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार. तिचा नवरा इतका खुश होईल, तिला सोडणारच नाही, असा घट्ट पकडून ठेवी. तुला उशीर होते ना? इथे हा चबू काका, बरं आहे कमळे, इथे आहेस तवर रोजच भेटीन, तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का? अच्छा तो हम चलते हैं, टिंग 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 टिंग. अच्छा तो हम चलते हैं, टिंग. तेरी माँ मेरी माँ, तेरी माँ मेरी माँ, दोनों ने टांग से झाड़ू कर दिया. सुधा? तू होय? केवढी घाबरली मी. सुधा, तुझी एक गोष्ट मला खूप आवडली बघ. कोणती ग? हेच, मनात किती दुःख असलं ना तरी तुझा चेहरा मात्र नेहमी प्रसन्न असतो. काही इलाज नाही त्याला. सुरुवातीला मला कळलं ना
तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तुला कळलं तेव्हा ना? काय कळलं? तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? जाऊ दे, आपण तो विषय टाळलेलाच बरा. कोणता विषय? तुला माहितीये तूच. हे बघ, तू काळजी घे. आपलं आयुष्य छोटं असो किंवा मोठं असो, शेवटी त्या आनंदात कसं घालवायचं हे आपणच ठरवायचं असतं ना. हो, पण तू काय म्हणतेस ते मला. तू मजेत राहा म्हणजे झालं. तशी तुला काळजी करायला नको. तुझा नवरा डॉक्टरच होणार आहे. मला काय कळतच नाहीये तू काय म्हणतेस. काय सुधाबाई, आज बरं ना नेहमीपेक्षा? हा? अच्छा सुधा, मी जाते. काय हो ज्युनियर माने, आज असं काय विचारलं मला? तू आज चल, मी तुला सगळं सांगतो. चल चल इकडे इकडे. तू आधी मला सांग, त्या पोरीला काय सांगितलंस माझ्याबद्दल? तसं काही खास नाही रे, फक्त तुला कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. मग ठीक, तुला काय शरम? अरे तुझ्यापासून काय लपवणार मी? अरे मी मिरजेला शिकायला होतो ना, तेव्हा हिची माझी भेट झाली आणि तिथंच आमचं जमलं. अरे वा, ही माझ्या आयुष्यातनं कायमची जाऊ नये म्हणून माझ्या बायकोला कॅन्सर आणावा लागला. अच्छा अच्छा आणि तुला तर माहितच आहे रे, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ माफ असतं. असतं. या 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 अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. काय इकडे कुठे काय मोर्चा? शॉपिंग. शॉपिंग. नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला. नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे, वस्तूचं नाव घे, म्हणजे लगेच हजर करतो. नेल पॉलिशचे 2-3 शेड्स दाखवा ना. नेल पॉलिश. तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक. शी, गंगावन. ही! तुम्ही आजकालच्या मुली बॉबकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना. तुझी नका बघू. अरे हे काय, हे काय पद्धत तरी काय नका दाखवणी? मांजरी तरी काय नका दाखवते? हे काय हे बघ. चांगलेच खातेच वाटतं. तू ही शेड लाव, चांगली दिसते. नख एकदम नखरेल दिसतील. बघे नका खरी आहेत ना? म्हणजे काय? म्हणजे काय काय भंकच केली मी, काय कळत नाही एवढं. हे पहा, तुम्हाला काय घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई, यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्पा. पण लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन. मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय, त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं हे ना. पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच करतो ना मी. म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली होय. त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय, मी ज्या बंगल्यात राहतो ना, त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही. ओठ मुळीच हातात घेणार नाही, कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीणबाई आहेत ना, त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट, तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा, बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही, आणि मलाही ते आवडत नाही. हो, जातो ना मी, जातो. रामखोर, मारा, हाणा मेल्याला. तुमच्या बायकावर त्यानं हात टाकला. हात टाकला? काय रे? आज नवरा आला म्हणून वाचलीस तू. कधी ना कधी तरी सापडशीलच एकटी. बस, खलास, खतम. ओरडू नको, नाही तर काय करू. मला या घरात राहायचं नाही, मला हे नाटक करायचं नाही. अरे पण काय झालं? काय झालं? अरे फोर रस्त्यात बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली. हा धनंजय तिथे आला नसता तर काय झालं असतं? माझं सगळं सोंग उघडकीत आलं असतं माहितीये. अरे पण परशा, आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना. अरे एक जागा पण शोधली आम्ही, पण ती आपल्याला झेपण्यासारखी नाही. 1,500 रुपये भाडा आहे. अरे बाबा नका, वाटेल ते करा, पण इकडनं निष्ठा. नाही तर तो बळी माझा बळी गेल रे. बळीला एवढं काय घाबरतोय? मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा, पण पुन्हा भर असते त्याने पार्वतीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ना, सगळ्यांना धोका होईल. अरे मग सिंपल आहे, तू घराबाहेर पडायचं नाही. हे, रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर? असं विचारलं तर एक मार्ग आहे. कोणता?
आई होण्याचा. चायला ही आयडिया फर्स्ट क्लास. काय नाही नाही अरे आधी बाई बनवलं तर आता आई बनवत आहे. अरे कमळीशी लग्न करून बाप व्हायची स्वप्न पाहतोय रे मी. आधी आई आणि मग बाप. नाही मला नाही. अरे तू मला म्हणला होतास ना की लीलाबाईने तुला याच करता प्रसादाचा आंबा खायला घातला होता. त्याचा असा परिणाम असं तिला वाटेल आणि ती भलतीच खुश होईल. थोडे दिवस कळ काढ रे. असं नाही, असं जागा पाहिजे. राहायचं ना आपल्याला इथं. प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे आता काय कळाच काढायच्या आहेत. आई ग मनीषा सुधा ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेलीये. तू ये ना बस. सुधा तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतं वाटतं. भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की. अगं तो गदाडा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती. म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते. पण मला बाई फार बरं वाटलं. म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल काय ग आज बँकेत जायचं नाही वाटतं तुला? आज दांडी मारली. बाई ग बाई. काय झालं? मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले. अगं तू चिंचणी आवळे आणलेस ना? हो मग 4 चिंचा दे ना. देते हं. सुधा तुला चिंचा खावीशी वाटतात? नाही ग मला नाही की ठरल्या जाऊ बाईंना. काय सांगतेस काय तू? थांब आत्ता आणून देते. मावशी लवकर इकडे. काय सांगते? चल चल. म्हणजे डोहाळे लागले तो डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्या सोडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या याच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले. दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक जरा चमत्कारिकच आहे, पण फार काळ नाही टिकायचं हे. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? तुला काय झालंय हसायला? आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे. धनंजय हिला फार श्रम करू देऊ नकोस हो. काही लागलं सवरलं तर मला सांगायचं. आज मला खूप खूप आनंद झालाय. गेल्या 25 वर्षात या घरात डोहाळे जेवण काही झालं नव्हतं. मिस्टर माने हा? जरा ती मागल्या वर्षीची फाईल बघता का? मागल्या वर्षाची फाईल ही का बघा. थांबा 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 थांबा. सॉरी हा. नाही तुम्ही सॉरी पण आय एम व्हेरी ग्लॅड. काय पौराणिक काळात दुष्यंताच्या मदतीला भुंगा धावून आला होता. इथं आमच्या मदतीला झुरळ धावून आलं. काळाचा महिमा दुसरं काय. माने तुम्ही ऑफिस मध्ये आहात लक्षात ठेवा. हे जुळांना सांगा ना मला काय सांगताय. काय हे? नाही चुकून तुमची ऍक्शन मी केली. पण काय म्हणा या ऑफिसात झुरळ फार कमीच आहेत नाही. माने पार्वती आहे का घरात? हं? तू कोण? मी तिची बालमैत्रीण. अच्छा अच्छा अच्छा. हे बघ ती खोली आहे ना, तिथे आहे ती. जा. कमळे कमळे. अरे वा, ही पण आज पूर्ण करून घेतेस वाटतं. हळू बोल कोणतरी ऐकेल. पण तू अचानक कशी काय आली? आबानेच पाठवले मला पुण्याला. कशाला? माझ्या लग्नासाठी आबानी 2-4 पोरं हेरल्याच पुण्यातली. म्हणून त्यांच्या दोस्ताकडे मला पाठवून दिले. म्हटलं पोरं बघायला आपलं काय जातंय, तेवढीच तुझी आणि माझी भेट तरी होईल. हा हे बाकी बेस्ट झालं. याच्यापेक्षा बेस्ट बातमी आणली मी. हो कुठली कुठली? तुझं लोकनाट्य गेलं. चुलीत? नाही रे, दादू मादू तमाशा मंडळात. हा? त्यांना ते बेफाट आवडलं. मी सगळं बोलले त्यांच्याशी. व्यवहार सुद्धा ठरवलाय. पुढच्याच महिन्यात स्टेजवर येते. आता बोल. कमळे कमळे हा दिवस उगेल असं वाटलं नव्हतं बघ. तुझ्यामुळे उगवला. मला माझी वाट सापडली. आता बघ ह्यो परशा तमाशात काय काय चमत्कार करून दाखवत होते. आता तरी खुश आहेस ना माझ्या राजा? खुश? अगं माझ्या कमळे तुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय बघ. आधी मला जमिनीवर ठेव. अवघडलेल्या बाईनं असं ओझं उचलू नये. अरे हो विसरलोच की.
धनी लवकर या आणि येताना उकडलेल्या शेंगा घेऊन या. हो नक्की. धनंजय धनंजय काय बे एवढं घाबरलेलं काय होय रे बाबा तो बळी रे चांडाळ मेला आज तुझी सगळी हाडं खिळखिळी करतो असा दम देऊन गेलाय दुसरं काय रे मवाली आहे 4 गुंड बरोबर घेऊन यायचा हे बघा तुम्ही निश्चिंत राहा काही काळजी करू नका अरे बाबा आम्ही- तुम्ही कामावर गेले हे बघूनच तो येणार रे घरात फक्त मी त्या 2 पोरी आणि ही अशी मला फार भीती वाटते रे तुम्हाला थांबता नाही का येणार थांबू ना काय हा शंतनू आज लायब्ररी ऐवजी घरातच अभ्यास करेल बरं आणि हा सुधीर सुद्धा सुधीर कोण सुधीर म्हणालो मी सुधीर म्हणालो सुधा 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 सुद्धा आहे जरा धीर धरा असं मला म्हणायचं होतं पण ते सुधा आणि धीर एकत्र झालं आणि तुम्हाला सुधीर असं ऐकू आलं मी काय म्हणते धनी हं. तुम्ही स्टोअर मध्ये चिठ्ठी का नाही पाठवत आजारी असल्याची? पाठवतो ही सुद्धा ऑफिस मध्ये चिठ्ठी घेऊन जाईल मी ती निश्चिंत राहा काही काळजी करू नका येस मी धनंजय मानेचा मित्र ही चिठ्ठी द्यायला आलोय बसा ना हो. आजारी आहेत म्हणजे नेमकं होतंय काय त्यांना ते नक्की निदान झालं नाही अजून अहो पण काहीतरी असेलच की खोकला ताप 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 तर आहेच फार आहे का नाही फार नाही 4 डिग्री आहे फार जास्त आहे हा ताप हा? पण खोकला पण आहे ना खोकला पण आहे थांबतच नाही काय सांगता काय हो आम्हाला वाटतं ते काय ते गोवर असलं पाहिजे शिवाय श्वास लागतो डोकं दुखतं पोटी दुखतं म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे हो. काहीतरी भलतच झालं हो पण असे अचानक सिरियस कसे झाले ते सिरियस कुठं जजा सिरियस नाही काही डॉक्टरने सांगितलं माणसांचाच डॉक्टर आहे ना तो अर्थात पण तुम्ही काय काळजी करू नका हो उद्यापर्यंत आम्ही सगळं बरोबर करू तुम्ही म्हणजे असं डॉक्टर म्हणाले मला फार काळजी वाटते हो मला इथे चैनच पडणार नाही मी येऊ का तुमच्या बरोबर नको नको धनंजय जवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरनी बजावलंय मी जातो कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये नमस्ते निष्कारण दिवस फुकट गेला नाही तर काय? तो लीलाबाईचा पुतळा आलाच नाही माझी पण रजा फुकट गेली अरे मी तर वाटच बघत होतो त्या बळीची त्याचं थोबाड फोडायचं ठरवलं होतं मी पण हा परशा बाहेर काय करतोय लीलाबाईने त्याला लोकरीचं विणकाम करायला बसवलं बाहेर बोमला परशा आणि विणकाम. 2 सुलटी 2 उलटे मरू दे धनंजयराव माने काय करून ठेवलं माझं लीलाबाई काळभोरांचा बंगला हाच ना हो हाच आपल्याला त्याला भेटायचंय का? नाही धनंजय माने इथेच राहतात ना हो इथेच राहतात ते आजारी असल्याचं कळलं हो आपण आम्ही दोघं स्टोअर्स मध्ये एकत्र काम करतो अच्छा अच्छा चला मी तुम्हाला त्यांची खोली अहो, दाखवते तुम्ही कशाला त्रास घेता हा? मला खोली दाखवा मी जाईन अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्ही कशाला पहिलीच वेळ आहे ना हा तुम्ही इथे यायची हो हा. चला दाखवते हे सावकाश हा या ना या आमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत मी नाही करायचं तर कुणी करायचं या आमच्या घरात म्हणजे अहो तुम्ही माझ्या ह्याना भेटायला आलात ना मी नाही समजले अहो असं काय करताय हे माझे मिस्टर मी मिसेस धनंजय माने काय मॅडम मॅडम माझं ऐकून तर घ्या मॅडम मॅडम तुमचा गैरसमज होतोय मॅडम ऐकून तर घ्या मॅडम मॅडम धनंजय काय झालं रे नाही ते कोण होती ती बाई ती आमची मालकीनबाई होती हं? मी आजारपणाचा खोटा अर्ज पाठवला ना म्हणून ती रागावून गेली मनीषा अगं मनीषा माझी ही कॅसेट खूप खपली लोकांनी माझं कौतुक केलं आणि विनस कंपनीने मला 4 कॅसेटची अजून ऑर्डर दिलेली आहे काँग्रेस सुधीर थँक्यू व्हेरी मच अगं माझ्या हाती लागलेलं हे पहिलं यश माझं एक स्वप्न आज पूर्ण झालं आता फक्त दुसरं बाकी आहे दुसरं स्वप्न कोणतं सांगू सांग ना संगीत दिग्दर्शक बनण्याचं का ग काय झालं मला वाटलं होतं की दुसरं स्वप्न म्हणजे हेच ना अगं तुला अगदी बरोबर वाटलं होतं पण हे स्वप्न पुरं होणं तुझ्या हातात आहे मग कधी येतोस घरी तुझी आणि मावशीची ओळख करून द्यायची आहे मला तसं मी सुचवलंच आहे तिला पण म्हणाली मी स्वतः भेटीन त्याला अगं तू सांगशील तेव्हा यायला तयार आहे मी हो मग आत्ताच चल ना आता नको मला थोडं काम आहे उद्या येते उद्या येतो पण ती माझी दळबद्री बनती त्याच थाकामा नाही हा? उगाच भांडण होईल आय एम टेलिंग यू ठीक आहे मग मी असं करते सुषमा बरोबर तिला 2-3 तास बाहेरच पाठवून देते मग तर झालं ओके मग मी उद्या नक्की येईन प्रॉमिस जा ना लवकर हो का सुधा ए सुधा
ती माझ्याकडे आली आहे. तू अजिबात बाहेर पडायचं नाहीस, या बाजूला राहायचं. हॅलो सुषमा. सुधा जरा माझ्या बरोबर शॉपिंगला येतेस प्लीज. आता हो अगं तासा 2 तासात परत येऊ आपण. अगं ते शक्य नाही ग. तू एक काम कर ना, तू मनीषाला घेऊन जा ना. अगं मनीषाला मी घेऊन गेले असते ग, पण तिला ना जरा घरात थांबणं आवश्यक आहे, म्हणून तुला बोलवायला आले. चल ना प्लीज. अगं आले असते ग मी, पण काय ना की आज माझी तब्येत थोडीशी नरम आहे. त्यातून डॉक्टरनी माझं औषध बदललंय आणि ते औषध घेतल्यानंतर 2-3 तास झोपच लागते. 2-3 तास झोप लागते? मग हरकत नाही. आणि ते मी औषध ना आत्ताच घेतलंय, तू हाक मारल्यापूर्वी. हो मग तुला अशा अवस्थेत बोलवणं बरोबर नाही. तू झोप शांतपणे. जाते मी. टाटा. अरे काय चाललंय काय तुझं? काही नाही. सुधीर मनीषाच्या मावशीला भेटायला तिच्या घरी जाणार आहे. आणि सुधा इथे 2 तास झोपणार आहे. अरे ते कसं शक्य आहे? सांगतो. हे असं तू हे डोक्यावर घेऊन, अंगावर पांघरून घेऊन इथे झोपायचं सुद्धा म्हणून. मी अरे पण मला काय शिक्षा? जरा तासभर घालून बघ ना वीक कसं वाटतं ते. मी आणि परशा दिवसभर घालून हिंडतो इथे. अरे पण मी इकडे झोपायचं म्हणजे का? हे बघ काय आहे की त्या मुलींपैकी जर कोणी इथे आलं तर त्यांना असं वाटायला पाहिजे की सुद्धा इथे झोपली आहे. अरे पण मी काय? तुला तर माहितीच आहे, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. अरे बापरे, आणि ती समजामध्ये जागी झाली तर? नाही व्हायची ग. नाही तर मी असं करते, मी तिच्या रूम मध्ये जाऊन बसते. जर ती अचानक जागी झाली तर मी तिला तिथेच बोलण्यात गुंतवून ठेवीन. मग तर झालं. चालेल, पण सुधीर इथे असेपर्यंत तिला बाहेर येऊ देऊ नकोस हं? नाही ग. वेलकम वेलकम. सुद्धा नाहीये ना घरात? नाही, आणि शंतनू सुद्धा नाही. दॅट्स गुड. चल चल, मावशी केव्हापासूनची वाट बघतीये. मावशीच? तू नाही? सुधा तू झोप. हं काय झालं ग? काय होतंय का? पाय 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 दुखतायत? हो. थांब हं. मी चेपून देते, म्हणजे बरं वाटेल तुला. तू फार धीराची आहेस ग. हे सगळं कसं सहन करतेस कोणास ठाऊक. काय झालं ग सुधा? अशी एकदम थरथरलीस का? तुला झोप येत नाहीये का? तू या कुशीवर वळून बघ, तुला बरं वाटतंय का? थांब मी वळवते तुला. पांघरून काढ. काय झालं ग? माझ्या अंगावर की नाही साडी नाहीये. ठीक आहे, तू झोप शांतपणे. आता नाही त्रास देत मी तुला. बाकी सगळं मला मान्य आहे, पण सुधावरचा राग काही मला पटत नाही. अरे किती झालं तरी ती तुझी बहीण आहे, तीही जुळी. मावशी, ही मी त्याला किती वेळा सांगितलंय. मी उद्याच मनीषाच्या आई वडिलांना पत्र लिहून सगळं कळवते. हिची आई काय माझ्या शब्दाबाहेर जायची ते. पण सुधीर, तू मात्र सुधाशी पटवून घे. हा थांब, मी सुधालाच बोलावते. सुधा, मावशी ती बाहेर गेली. बाहेर गेली? हो. आपण नंतर कधीतरी यांची भेट करून देऊया ना, नाही का? हो हो. मावशी, आता मी निघतो, मला थोडं उशीर होतोय. बरं. नमस्कार करतो. हो, मी जरा ह्याला सोडून येते. बरं बरं. मॅडम, मी तुम्हाला बोलावलं नाही. नाही, मी स्वतःहून इथं आलोय. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, खाजगी सुद्धा. गेट आउट. ओरडून सांगायची काही गरज नाही, मी जातोय. मॅडम, तुमचा राग मला मंजूर आहे. मी जाणारच आहे. ही नोकरी मी सोडणार आहे. माझं तोंड सुद्धा मी तुम्हाला परत कधी दाखवणार नाही. पण एवढं सांगतो की तुम्ही रागवत असलात तरी तुम्ही मला आवडत होतात. पण आता सगळं संपलंय. आता एकच विनंती आहे, हे पत्र वाचा, माझी अखेरची इच्छा म्हणून. थांबा. तुम्ही हो, मला तुमच्याशी बोलायचंय. नेहमी बोलता तसं. हं? बोला. का का तुम्ही माझा असं छळ केलात? हे सगळं आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात कधी? मी किती निराश झाले होते.
काय मिळालं तुम्हाला हे सगळं करू? तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं तू? तुम्ही तरी मला आधी कुठे सांगितलं होतं मॅडम? सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात, हा, त्याशिवाय आमच्या कशा लक्षात यायच्या? नाहीतरी कुठली गोष्ट तुमच्या वेळेवर लक्षात आली म्हणा. पण तुमचं प्रेम मात्र एकदम दमदार होता. म्हणजे तोंडानं दम द्यायचा आणि मनातनं प्रेम करायचं. पण मॅडम तुम्ही यापुढे मॅडम नाही म्हणायचं, हा फक्त माथुरी म्हणायचं. माधुरी. दादा दादा दादा, मावशी गेले कुठे आहे सगळे? अरे हो हो हो, पण एवढा उसळतोस काय? मावशी मी डॉक्टरकीची परीक्षा पास झालो. हो हो. यशवंत हो. पण आहेत कुठे आहे सगळे? अरे तुझा धनंजय दादा अजून स्टोर मधून आलेलाच नाहीये. मनीषा गेले सुधीरला भेटायला, पार्वती चेकअप साठी गेले आणि सुधाला तर आज उशिराच होणार आहे. हो, सुषमा तेवढी बागेत आहे. सुषमा, सुषमा, मी पास झालो, डॉक्टर झालो मी. अभिनंदन. अगं तुला आनंद नाही झाला? झाला ना. मग तो आनंद जरा चेहऱ्यावर दिसू दे की. हे बघ, हे सगळं बाजूला ठेव, चल माझ्याबरोबर चल. शंतनू प्लीज, उगीच मला भलत्या मोहात पाडू हे बघ, आज मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. चल. थँक्यू थँक्यू. अरे शेवटी तू डॉक्टर झाला, सक्सेसफुल. अरे तुमचंही अभिनंदन, कारण तुम्ही तुमच्या व्यवसायात यशस्वी झालातच की. पण मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं. कुठलं रे? दादाला फक्त माधुरीच मिळाली. अरे वेडायस का? अरे माधुरीशी लग्न केल्यावर तोच नाही का स्टोअरचा मालक होणार? अरे हो, तेही खरंच. शंतनू, दादा, अरे दादा, म्हणजे तुला कळलं? अरे मला माहिती होता तुझा रिझल्ट होता ते. अरे म्हणूनच तर मी पेढे घेऊन आलोय. माझी खात्री होती तू पास होणारच. हा? अरे अरे, अरे, अरे. असाच यशस्वी हो. हा? आणखी एक आनंदाची बातमी सांगायची तुला. कोणती? अरे बातमी कुठली ती सांग ना. माधुरीच्या ओळखीने आपल्याला एक नवीन जागा मिळाली चल तिथे लवकर पळून जाऊया बाबा. तोच तर मोठा प्रश्न आहे काय ना. झालं? काय झालं? इथून बाहेर कसं पडायचं का? लीलाबाईला तसं सोडून जाणं आपल्याला मुश्किल होणार आहे. हा ते खरं आहे यार. काहीतरी आयडिया केली पाहिजे. हो, एक आयडिया. शंतनूनं सुधाच्या मागे रोग लावलेलाच आहे. तू वाढवूया. कसला रोग ही काय नवीन भानगड आहे आणि मी तुला नंतर सांगतो. आम्ही सुधा एकदम सिरियस होईल. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. आणि पार्वती पहिल्या बाळण पडण्यासाठी माहेरी जाईल. हो, आणि तिकडे तिचं काहीतरी बरं वाईट होईल. पार्वती रे, तू कशाला रडतोयस? काय? वय त्या पार्वतीचं केस माग सरकलेलं म्या पाहिलं आणि त्या सुधाचा बाप्या बनून खिडकीतनं पळताना त्याचं कानातलं बी बघितलं. असं आता त्यांची खैर नाही. चांगली अद्दल घडवतो त्यांना. ओके ओके ओके. अगं आई ग, केव्हा जास्त झालं? पहाटेच शंतनू पाणी पाजत होता, पण तिच्या तोंडात राहतच नव्हतं पाणी. म्हणून म्हटलं चमच्याने पाजून पाहूया राहतं का ते. काय हालत झाली बिचारीची. निदान डॉक्टरला तरी बोलवा. गेला शंतनू आणायला, येईलच इतक्यात. पेशंट कोण आहे? हो हो ओके ओके. काही नाही करणार हा डॉक्टर. गडबड नको, सावकाश जरा. और नोकरी झाली, लवकर आटप. मध्ये मध्ये बोलू नका हो. काय झालं डॉक्टर? तुम्ही जर माझ्या बरोबर या. फार तर 4 दिवस काढेल ती. हा? तुम्ही तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्या. काय ग? मला माहित आहे, मी फक्त 4 दिवसाची सोबती आहे. असं काय बोलायचं वेड्यासारखं? नाही वेड्यासारखं नाही बोलत मी. माझी अंतिम इच्छा पूर्ण कर. मला माझ्या आईच्या कुशीत भरायचंय. मला गावाकडे घेऊन चल. दादा, ठीक आहे, आम्ही काही तिच्या बाहेर नाही. आम्ही तिला पोचवू आईकडे. जाऊ बाई. नका बाई इतक्यात जाऊ. तुम्हाला म्हणते मी जाऊ बाई. जाऊ बाई. काय म्हणताय? मला काय मला सारखं वाटतं काय? की मी पुन्हा
तुमच्याच पोटी जन्म घेणार म्हणून. गधड्या माझ्या पोटी फक्त चिंध्या येणार आहेत. या हं, मी वाट पाहत गेल्या वाटत. नाही अजून नाही. प्लीज तिला जरा निवांत पडू द्या. दादा ऍम्ब्युलन्स आणायला पाहिजे. ठीक आहे. आम्ही ताबडतोब अँब्युलन्सला फोन करतो. चल मावशी. काय मी अगदी मरणोन्मुख वगैरे म्हणतात तसं वाटलं की नाही? वाटलं. आता माझ्यावर तशी व्हायची पाळी आलेली आहे. ऍम्ब्युलन्सचा खर्च करावा लागणार आहे मला. अरे तुम्ही कशाला घेऊन जाताय? आम्ही घेऊन जातो ना. उगाच तुम्हाला त्रास. हा शांतनु. मी तयार आहे. उचला. ते पकडून घे पकडून घे. हा. हा, हे बघ तू मागून धर मी पुढून धरतो कारण स्ट्रेचर खांद्यावर घ्यावं लागेल. चांडाळालो काय? तिरडी खांद्यावर घेतात स्ट्रेचर नाही. वजन पेलावं म्हणून म्हटलं मी. मला माहित नाही का स्ट्रेचर आहे ते. हा? आणि हा? एक मेहरबानी करा. काय काय राम नाम सत्य असं चुकून म्हणू नका. कळलं रे, हो, तू झोप, झोप, झोप. तेरा दुःखी ठेवा. तेरा दुःखी. तेरा दुःखी. बघू जरा काय दिसतंय. सोड म्हणते ना. माकड. बचाव. त्या गरोदर बाईला नका मारू नका. अरे मला मरतोस. काय झालं रडायला? मला मारलं. काय करू तिकडे? ए! चल इकडे. चल इकडे. चल. अरे भाऊ सोड. त्या पोरीच आहेत. अरे एका पोटुशी बाईला मारतो. सोड बाई? सोड. याडा. एडी एडी. खुश. दुःशासन घाबरला. इन्स्पेक्टर साहेब हे
हीच ती माणसं. काकी नीट बघ या रानमोक्याना, यांच्या तावडी तू एकट्या कोंबडीसारखी फसली होतीस. मी तुझा सक्का पुतण्या असून तू मला शिव्या देत आलीस आणि यांच्या या लांडग्यांच्या मात्र ओळ्या कात बसलीस. काकी असल्या बदमाश पैशासाठी काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाहीत. या राक्षसाने तुला मारून सुद्धा टाकलं असतं आणि सगळं घरदार लुबाडून नेलं असतं. काकी तुझा काळ आला होता, पण वेळ मी येऊ दिली नाही एवढं लक्षात ठेव. अगं ज्यांची तुझे जोडे पुसायची राहू दे, जोड्याजवळ उभं राहायची देखील लायकी नाही, त्यांची तू चोचली पुरवलेस. खरं तर या चौघांनाही भर चौकात उभा करून चापकानं फोडून काढलं पाहिजे. माझ्या हातात असतं त्यांची कातडी सोडून या बागेत वाळत घातली असती मी. काकी शेवटी रक्ताच्या मदतीला धावून येते एवढं लक्षात ठेव. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाऊ साल्याना आणि यांची हाडं खिळखिळी करून कोठडीत दामून टाका साल्याना. काय धन्या झालं समाधान? आपल्या गंधर्व कंपनीच्या नाटकाचा शेवट कोठडीत होईल असं वाटलं नव्हतं. अरे पण त्या दादाचा काय दोष आहे? आयडिया कोणाची होती? म्हणून तर सगळं झालं ना. ए फालतू ओढबड नकोय. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करा आधी. एकच मार्ग, या कोठडीतून कोर्टात आणि कोर्टातून तुरुंगात. बस. काकी हीच वेळ आहे त्या लफंग्यांना धडा शिकवायची. घरातल्या काही वस्तू चोरल्या म्हणून सांगून टाक पोलिसांना. जाऊ दे खडी फोडायला साल्याना. तू जरा गप्प बेस, मी बघते. बर. नमस्ते सर. नमस्कार, बसा. नाही ठीक आहे, तुम्ही आमच्या घरात ज्यांना पकडलं त्यांच्याशी मला जरा बोलायचंय. अरे गणपत, त्या चौघांना घेऊन ये रे. काकी चोरीबद्दल सांगून टाक ना, कमी सांगू. आणखीन काय सांगायचंय? होय साहेब. बळी इकडे अरे. केवढा विश्वास ठेवला मी तुमच्यावर. तुम्हाला घरच्या सारखं वागवलं, आईचं प्रेम दिलं मी तुम्हाला, आणि तुम्ही माझ्या दृष्टीच्या अधूपणाचा फायदा घेतलात. आम्ही तुमच्या अतिदृष्टीचा फायदा घेतलाय, कबूल आहे, पण तुमचं नुकसान नाही केलं. एकच सांगतो, तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता आमचा. फक्त जोडप्यानं जागा देणार असं तुम्ही सांगितलं आणि त्यावेळी आम्हाला जागा मिळाल्याशिवाय जगणं अशक्य होतं. आम्ही तुम्हाला फसवलं नाही, फक्त नाटक करून बनवण्याचा प्रयत्न केला. अर्थात याकरता कोर्टची आम्हाला शिक्षा देणार आहे ती भोगावीच लागणार आहे आम्हाला. पण आम्ही केलेल्या नाटकामुळे आमचंच फार मोठं नुकसान होणार आहे, रंग उडून जाणार आहे पूर्ण आयुष्याचा, आणि हीच फार मोठी शिक्षा ठरणार आहे. क्षमा करा असं म्हणण्याचा मला अधिकार सुद्धा नाहीये, पण आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सांगतो की तुम्ही जी आमच्यावर माया केली ती आम्ही कधी विसरू शकणार नाही. यांचं काही ऐकू नकोस तू काकी. जे काय सांगायचं साहेबांना सांगून टाक. इन्स्पेक्टर साहेब, ह्यांनी माझं काहीही नुकसान केलेलं नाही, उलट मला मदतच केली आहे. माझी यांच्या विरुद्ध काहीही तक्रार नाही. अगं काकी, डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? हे लोक चोर आहेत, लफंगे आहेत, बदमाश आहेत. हे तू मला सांगतोस? अरे मी मेल्यानंतर मिळणाऱ्या माझ्या इस्टेटीचा ऍडव्हान्स मागणारा नराधम तू याला बदमाश म्हणतोस? अरे रक्ताचं फक्त नातं असतं, पण मायेचं न तुटणारं बंधन असतं, ते ह्याने निर्माण केलं. आज माझी मुलं असती आणि ते जर माझ्याशी अशी वागली असती तर मी का त्यांना तुरुंगात डांबलं असतं? इन्स्पेक्टर साहेब, ही मुलं खरंच चांगली आहेत. गरजेपोटी त्यांना हे सगळं नाटक करावं लागलं. चला पोरांनो, घरी चला. मावशी, 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 तुमचे उपकार. मावशी, उठा. उपकाराची भाषा बोलणार असाल ना तर मी तक्रार मागे घेणार नाही, हे लक्षात ठेवा. हं? अरे युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात. त्याच्या जोडीला आता जागा मिळवण्यासाठी सगळं काही क्षम्य असतं असं म्हणावं लागेल. इथून तुमची सुटका झाली, पण शिक्षेशिवाय तुमची सुटका नाही. शिक्षा? कसली शिक्षा?